तमन्ना सच्ची हो तो रास्ते निकल आते हैं वरना लोग बहाने बनाते हैं. आजकाल जे मोटिवेशन मिळतं ते जास्त टिकत का नाही? कारण तुम्ही युट्यूबवर बघताय, युट्यूबवर जे मोटिवेशनल ट्रेनर आहेत ते सगळं फ्लॉप शो आहे. मेन मोटिवेशन जे आहे, मोटिवेशन कशाला म्हणायचं, बाहेरून आलेलं मोटिवेशन फार काळ टिकत नाही. जॅपनीज माइंड पॉवर टेक्निक नक्की काय असतं? म्हणजे जपान हा देश भारताला खूप रिस्पेक्ट करतो. सो इंडियन्स मध्ये अजूनही याच्याबाबत खूपच कन्फ्युजन आहे. जपानमध्ये 10 वर्षापर्यंत मुला मुलींना कुठल्याही प्रकारचं असलेलं एक्झाम देता येत अच्छा, द्यायचं नाही. नो एक्झाम. 85% लोकांना जॉबच करायचंय, मग पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करून होणार काय सर? चांगला प्रश्न आहे हा. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला अजूनही भारताने नीट समजून घेतलेलं नाही असं माझं प्रामाणिक म्हणणं आहे. सो शेवटच्या दिवशी आम्ही एक सिक्रेट सेशन घेतो आणि या सिक्रेट सेशन मध्ये अशा गोष्टी की ज्या कुठे बोलल्या जात नाही, सांगितल्या जात नाही आणि याबद्दल थोडंसं मुलांना ओपन केलं जातं. मागच्या 2 वर्षातल्या बॅचेस मध्ये माझ्या अशा लक्षात आलं, मुलगा किंवा मुलीमध्ये साधारणतः 14 वर्षानंतर जी पौगंडावस्था येते, पण जेव्हा हे सिक्रेट सेशन घेताना आमच्या असं लक्षात आलं की अरे हे खूप अगोदर होतंय. म्हणजे अगदी 5 ते 7 वर्षापासून याची सुरुवात होते. पॉडकास्ट चालू होताना मी तुमच्या शर्टाकडे बघतोय की त्याच्यावर एक लिहिलेलं आहे, नंबर कम आहे दिमाग नाही. येस. बट हे काय जाणून बुजून का सर, का असंच? मी 10वीला नापास झालो होतो. मी 10वीला नापास झालो होतो. मला 54% मार्क होते, तरी नापास झालो होतो. आणि त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही 2 इन्स्टिट्यूट उभे केलं. मला नंबर कमी होते बर, पण दिमाग आहे ना अजून. एक वाक्य मला जे आयुष्यात खूप आवडतं, तमन्ना सच्ची हो तो रास्ते निकल आते हैं वरना लोग बहाने बनाते. तुमचं आतलं जी इच्छा आहे ती काय म्हणते ते महत्वाचं आहे आणि ती जर सच्ची असेल तो रास्ता बन जाएगा. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या पॉडकास्ट चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कॅन्डिड चर्चा. आणि आज आपल्या कॅन्डिड चर्चामध्ये आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आलेले आहेत मिस्टर किरण मोहिते सर. नमस्कार. किरण मोहिते सरांबद्दल सांगायचं झालं तर सर हे नॅशनल मोटिवेशनल ट्रेनर, त्याचबरोबर नॅशनल पब्लिक स्पीकर सुद्धा आहेत. त्याचबरोबर सर हे मुक्तांगण इन्स्टिट्यूट ऑफ ट्रेनिंग अँड फॅसिलिटेशन महाराष्ट्र व वन स्टेप फाउंडेशन इंडियाचे फाउंडर सुद्धा आहेत. सरांनी व्याख्याने, शिबिरं व प्रशिक्षणाच्या माध्यमातून तब्बल 2,35,000 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. तर सुरू करण्याआधी आपण सरांना कोणते प्रश्न विचारणार आहोत? तर आपण सरांना विद्यार्थ्यांसंबंधीतील प्रश्न, आजच्या जेनझी किड्सचे करिअर संबंधित प्रश्न, त्याचबरोबर मुलांना पब्लिक स्पीकिंग मध्ये आज बोलताना त्रास का होतोय, त्याचबरोबर आज जे तरुणात आलेली मुलं आहेत त्यांच्यासोबत सुद्धा मोटिवेशन का टिकून राहत नाही आजच्या काळात, हा एक मोठा प्रश्न आहे. आपलं ब्रेन हे ट्रेन केलं जाऊ शकतं का, हा एक मोठा मुद्दा आहे आणि तोही आपण हा एक प्रश्न आपल्या सरांना विचारणार आहोत. असे असंख्य प्रश्न आहेत, असे असंख्य क्वेश्चन्स आहेत जे आज आपण सरांबरोबर चर्चा करणार आहोत. तर तुम्ही शेवटपर्यंत आमच्या सोबत राहा आणि ह्या पॉडकास्टचा तुम्ही आनंद घ्या. पण त्याचबरोबर या सर्वांच्या आधी जर तुम्हाला वाटत असेल की आपण असे नवनवीन गोष्टी, काहीतरी नवीन घडवायला पाहिजे किंवा काहीतरी नवीन आणायला पाहिजे आपल्या समाजात, तर तुम्हाला असं वाटत असेल तर प्लीज आपल्या पॉडकास्टला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कॅन्डिड चर्चाला. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या आप्तेष्ट मंडळींना ह्या पॉडकास्टची गरज आहे, त्यांच्या मुलांना गरज आहे, तर त्यांच्यापर्यंत हा शेअर करा हा पॉडकास्ट आणि एन्जॉय द शो. सर्वात पहिला प्रश्न असा की जेनझी मुलं जे आहेत, आजचे जे जेनझी मुलं आहेत, त्यांचं भवितव्य अंधारात आहे का ते खूप स्मार्ट आहेत? ओके. हा मुळात जो शब्दप्रयोग सुरू झाला तो नेपाळमध्ये जी काही क्रांती घडवण्यात आली आणि त्यानंतर या शब्दाचा प्रयोग सगळ्या जगभर करण्यात आला की झेनझी. ॲक्च्युली झेनझी की आजच जन्माला आलेले तसं नाही आहे. झेनझी याच्या अगोदर होते. प्रत्येक काळामध्ये 20 वर्षाच्या गॅपमध्ये एक झेनझी जनरेशन येत असते. त्यामुळे आजकाल झेनझी असं म्हटलं म्हणजे लोकांना असं वाटतं काहीतरी एकदम विद्रोह करणारा एक जनरेशन आले की काय. हा थोडासा फरक असा झालेला आहे की पूर्वी म्हणजे आमच्या वेळेस असं म्हटलं जायचं जनरेशन गॅप, तर तोही थोडासा समजायला, जसं आज झेनझी समजायला थोडंसं अवघड जातं, तसं पूर्वी जनरेशन गॅप आहे. तर ते लवकर कळायचं नाही काय जनरेशन गॅप आहे. सो जनरेशन गॅप जो पूर्वी होता तो साधारणतः एक पिढीपासून दुसऱ्या पिढीच्या मध्ये जे अंतर होतं ते साधारणतः 5 ते 10 वर्षाचा गॅप होता मोठा. बरोबर. आता काय झालेलं आहे, आत्ता जी जनरेशन आहे
तिने याच्यावर पूर्णपणे ओव्हरलॅप केलेलं आहे. अच्छा. म्हणजे ती आत्ताची जी पिढी आहे म्हणजे आमच्या पालकांची यांच्यापेक्षा ती 5 वर्ष पुढे गेलेली आहे. बरोबर. हा फरक फार मोठा झालेला आहे. बरोबर. त्यामुळे आजच्या पालकांसमोर फार मोठं चॅलेंज आहे की ही जी झेनझी असलेली जी जनरेशन आहे तिला समजून घेण्यासाठी. अच्छा. त्याचं कारण आहे की पूर्वी जसं आमच्या काळामध्ये मोबाईल्स नव्हते. मोबाईल्स आमच्या हातात यायला साधारणतः नाही म्हटलं तरी 97-98 साल उजाडलं. अच्छा. हां, ते पण कोणाकडे तरी एखाद्याकडे असायचं है ना. तो मोटोरोलाचा मोठा एक असा हे असायचा आणि तो 1-1.5 लाख रुपये त्याची किंमत तेव्हा होती जेव्हा सुरुवातीला आला होता. श्रीमंत लोकच घेऊ शकत होते. हां, आणि अँड्रॉइड तर नव्हतंच म्हणजे त्यावेळेस. त्याच्यानंतर मग पेजर आलं. ओके. अशा एक एक गोष्टी येत गेल्या आणि मग 2000 सालानंतर हळूहळू त्याची डेव्हलपमेंट होत गेली. पण आत्ता जर आपण बघितलं तर ह्या मुलांना अगदी पाळण्यातच पालक अँड्रॉइडचा मोबाईल ठेवून देत आहेत की ते बाबा ते गाणे बिणे ऐकेल वगैरे. आणि हे त्याच्याबरोबर जेव्हा ते अटॅच झालेले आहेत मोबाईलबरोबर तर जगभरातली असलेली इन्फॉर्मेशन या मुलांपर्यंत येते. त्यामुळे ही जी जनरेशन आहे ही जनरेशन त्या मानाने निश्चितच मागच्या जनरेशनपेक्षा खूप पुढे आहे. आणि जेवढी ती पुढे आहे तर त्यांच्यासमोरचे चॅलेंजेस पण आहेत आणि डेफिनेटली त्याच्यात काही नुकसानकारक नाही आहे. जे आपण विचार करतो की याच्यातून काही नुकसान होणार आहे, ही जनरेशन अपडेट होत राहते आणि तो नॅचरल असलेला भाग आहे. कारण तुम्ही जसं टेक्नॉलॉजीचं डेव्हलपमेंट करत राहाल आणि ज्या पद्धतीने IT मध्ये डेव्हलपमेंट झालेली आपल्याला दिसते त्यामुळे ही जनरेशन तशीच असणार आहे. अच्छा. ती पुढेच असणार आहे म्हणजे. पण सर तुम्हाला काय वाटतं यांचं जे भवितव्य आहे ते अंधारात आहे का उज्ज्वल आहे? आता ह्याच्यामध्ये हा जो प्रश्न आहे की अंधारात आहे की उज्ज्वल आहे, हा प्रत्येक जनरेशन समोरचा प्रश्न होता. हा काय आजचा प्रश्न हा नाही आहे. फक्त आहे की ते जे चॅलेंजेस आहेत ते समजून घ्यायला मागच्या पिढीला अवघड होते. अच्छा. आणि त्याच्यामध्ये ते गडबड करतायत म्हणजे की नेमकं आपण काय केलं पाहिजे. येस, आजच्या याच्यामध्ये आपल्याला टेक्नॉलॉजी आवश्यक आहे. बरोबर. आपण टेक्नॉलॉजीला नाकारू शकत नाही आहे. पण हाऊ टू यूज, त्याचा वापर तुम्ही टेक्नॉलॉजीचा कसा करणार आहात. बरोबर. सो तो टेक्नॉलॉजीचा वापर जर आपण या जनरेशनला योग्य पद्धतीने करायला नाही शिकवलं तर मात्र याचे मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम आहे. उदाहरणार्थ आपण आत्ता घेऊया की जसं आम्ही मुलांबरोबर वर्कशॉप्स करतो, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे रेसिडेन्शियल वर्कशॉप्स आमचे असतात. साधारणतः 10 ते 15 वयोगटातले मुलं मुली त्या वर्कशॉप्समध्ये येत असतात. अच्छा. हे दिवाळीच्या सुट्टीमध्ये आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही करत असतो. मुलं आमच्या सोबत राहत असतात रेसिडेन्शियल वर्कशॉप असल्यामुळे. सो शेवटच्या दिवशी आम्ही एक सिक्रेट सेशन घेतो. अच्छा. आणि या सिक्रेट सेशनमध्ये अशा गोष्टी की ज्या कुठे बोलल्या जात नाहीत, सांगितल्या जात नाहीत आणि याबद्दल थोडंसं मुलांना ओपन केलं जातं. ओके. मागच्या 2 वर्षातल्या बॅचेसमध्ये माझ्या अशा लक्षात आलं की सायकोलॉजिकली जर आपण बघितलं तर मुलगा किंवा मुलीमध्ये साधारणतः 14 वर्षानंतर जी पौगंडावस्था येते ज्याच्यामध्ये बाल अवस्थेमधून ते किशोर अवस्थेमध्ये येत असतात. आणि हे येत असताना सायकोलॉजिकल तर बदल होतात, फिजिकल पण बदल होत असतात है ना. जसं मुलांचा आवाज फुटणे, आवाज घोगरा होणे, पर्सनल बॉडी पार्ट्स आहेत त्याच्यावर केस येणे, मुलांना जसं हे फिजिकल बदल होतात तसंच हे सगळं बदल होत असतानाच त्यांच्या मनामध्ये अट्रॅक्शन नावाची गोष्ट येते. बरोबर. आता हे पूर्वी नेचर करत होतं, कारण नेचर एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाताना हे करतं. बरोबर. तर नॅचरली याच्यामध्ये 14 वर्षानंतर ही स्थिती होत होती. बरोबर. पण जेव्हा हे सिक्रेट सेशन घेताना आमच्या असं लक्षात आलं की अरे हे खूप अगोदर होत आहे. अच्छा. म्हणजे अगदी 5 ते 7 वर्षापासून याची सुरुवात होते. सर तुम्ही सिक्रेट सेशनमध्ये सांगू इच्छिता का तुम्ही काय डिस्कशन करायचे, म्हणजे काय विषय होते? आम्ही असं डिस्कशन करतो की हां तुला कुठली मुलगी आवडते, बरं, हां मग तुझं बॉयफ्रेंड कोण, तुझं गर्लफ्रेंड कोण आहे तुझी. ओके. आणि मग हळूहळू ते लाजायला लागतात, नाही नाही असं नाही तसं नाही. हां मग सर मग ते आमच्या वर्गात आहे ना एका मुलाने मग त्यांनी ते बाथरूममध्ये त्याचं आणि तिचं नाव लिहिलं होतं. हां मग ती कोणाची गर्लफ्रेंड नाही, ती दुसऱ्याशी बोललेली मला आवडणार नाही. असं करता 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 हळूहळू ते त्यांना ओपन अप केलं जातं ओके. की गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणजे काय. हां
बरं, मग बॉयफ्रेंड जसं असतात दोघं जण, मग गर्लफ्रेंड असतात, तसं मग दोघांनी राहिलं तर मग काय, असं करता 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 मुलं ओपन होतात आणि मग कळतं की अरे अजून नेचरने आपलं काम सुरू केलं नाही आहे, पण आपण जी काही आत्ता दुनिया बनवलेली आहे, मग ते टी व्ही असेल, चित्रपट असतील, मोबाईल असेल, ह्या सगळीकडे आपण काय दाखवतोय नेमकं. बरोबर. कारण दाखवताना तर आपण सगळ्यांना दाखवतोय, बरोबर. त्याचं काही क्लासिफिकेशन केलेलं नाही की ओके ह्या गोष्टी फक्त मुलं बघतील किंवा आता ते राहिलेलंच नाही आहे, ते सगळं मिक्स झालेलं आहे. बरोबर. सो फिजिकली ती जी गोष्ट आहे म्हणजे हार्मोनल चेंजेस झालेले नाही आहेत, पण आपण जे काही देतोय त्याच्यातून त्याच्या डोक्यात अगोदरच ते चेंजेस झालेले आहेत. बरोबर. सो हे पालक किंवा शिक्षक ह्यांना माहिती आहे की नाही माहीत नाही आहे, म्हणजे किंवा कधी कधी माहीत असेल तर कानाडोळा त्याच्याकडे केला जातो की काय. हा सगळ्यात मोठा असलेला आजच्या पॅरेंटिंगसाठी आणि टीचर्ससाठी म्हणजे शिक्षण व्यवस्थेसाठी सगळ्यात मोठं चॅलेंज आहे की मुलांचं पौगंडावस्था येण्याच्या अगोदरच त्यांच्यामध्ये ह्या इन्फॉर्मेशन जात आहेत. आपण जे आत्ता जे मीडियाज वापरतोय त्या माध्यमातून ते जात आहेत आणि त्यांचं एक वेगळं जग तयार होते. बरोबर. आणि त्या जगात काय चाललंय हे आपल्याला माहीतच नाही आहे. बरोबर. अशा प्रकारची अवस्था आहे. आणि सर ज्यावेळेस तुम्ही सिक्रेट सेशनमध्ये तुम्हाला ज्यावेळेस कळतं की मुलं ह्या टप्प्यांपर्यंत आहेत किंवा इतक्या कमी वयात ह्या टप्प्यांपर्यंत पोहोचलेत, तर ॲट द एंड ऑफ द सेशन, सिक्रेट सेशन, तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन करतात? याच्यात बेसिकली आम्ही एक तर त्यांना सांगत असतो की तुम्ही काय केलं पाहिजे, तुमच्या समोर काय टप्पे आहेत. जसं तुम्ही जन्माला आलात तर तुम्ही डायरेक्ट पळायला लागलात का? नाही. बरोबर. मग तुम्ही कुठल्या अवस्थेत होतात? नाही, आम्ही काहीच करू शकत नव्हतो. सो का करू शकत नव्हतात? नाही म्हणजे नेचरने आम्हाला जसं काही पाठवलंय तर आम्ही तेव्हा काय करणार आहे. ओके, मग काय झालं? हा नाही, मग हळूहळू आम्ही रांगायला लागलो. तर ह्या ज्या स्टेप्स आहेत ह्या त्यांच्याबरोबर आम्ही डिस्कस करतो आणि मग त्यांना सांगतो की जशा ह्या स्टेप्स आहेत तसंच आयुष्यात हळूहळू बाकीच्या स्टेप्स येणार आहेत. सो पहिलं बाल अवस्था आहे, नंतर किशोर अवस्था आहे, नंतर युवा अवस्था आहे आणि नंतर मग प्रौढ अवस्था आहे. हे जसं नेचरने ठरवलेलं आहे तसंच आपल्या लाईफमध्ये फर्स्ट एज्युकेशन की जे तुम्हाला स्ट्रॉंग करेल तो पाया पहिल्यांदा तुम्ही पक्का करा. सेकंड करिअर आहे, त्याला फोकस करा. येस, आणि लास्ट लाईफ पार्टनर. राईट. तर ह्या 3 ज्या स्टेप्स आहेत त्या उलट्या करू नका तुम्ही. सो हे जे नॉलेज आहे आणि हे सांगत असतानाच त्यांच्या समोर जी येणारे चॅलेंजेस आहेत की थोडंसं म्हणजे मी गुड टच बॅड टच ह्याबद्दल फारसं बोलणार नाही, म्हणजे कारण नुसतं गुड टच बॅड टच सांगून होत नाही. कारण कोणीतरी आपल्याला नुसता टच केला म्हणून तो बॅड टच आहे आणि गुड टच आहे हे मूल काही ओळखू शकणार नाही तेवढं. पण त्यांना एक सांगितलं जातं की अजून तुम्ही घाई करू नका, तर तुमचे सेफ्टी झोन काय काय आहेत ते तुम्ही लक्षात घेतले पाहिजे, ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे की तुमचे सगळ्यात बेस्ट फ्रेंड कोण आहेत जगामध्ये. असं जर म्हटलं तर मुलं सांगतात माझं स्कूलमध्ये बेस्ट फ्रेंड आहे, मुलेही सांगतात नाही माझं बॉयफ्रेंड आहे. तर मग त्यांना मी म्हणतो की आजारी पडल्यानंतर ही लोक काय करतात, तुमच्या अन्न वस्त्र निवारा ह्याची गरज कोण पूर्ण करतं. सो जगामध्ये सगळ्यात जवळचे आपले बेस्ट फ्रेंड जर कोण असतील तर आपले पॅरेंट आहेत. सो पेरेंटला जे आजकाल थोडंसं त्या मोबाईललाच लोक पेरेंट मानायला लागले की बाबा कामावरून येत आहेत, ते मूल वाट बघते. जसं आम्ही वाट बघायचो की माझे वडील कधी येणार. आम्ही 4 भावंड होतो. सो आमचं काय असायचं की त्यांच्या हातातला तो जो टिफिनचा डब्बा आहे किंवा ती भाजीची पिशवी ती कोण आधी हातात घेणार. आत्ताही तो सीन आहे, असं नाही की आत्ताही तो सीन नाही आहे, पण आता असं आहे की बाबा आला किंवा पप्पा आले, डॅडी आले का त्यांच्या खिशातला मोबाईल पहिला काढून घ्यायचा आहे आपल्याला. बरोबर आहे. हा, टिफिन आणि भाजीची पिशवी नाही, आपल्याला मोबाईल कसा काढून घेता येईल ते मोबाईलची वाट बघत असतात. वडिलांची वाट बघत नसतात की ते येतील आणि ते आपल्याला थोडा वेळ तरी देतील. सो याच्यामध्ये सिक्रेट सेशनमध्ये त्यांना हे अवेअरनेस आणला जातो की तुमच्या ज्या अवस्था आहेत त्या अवस्थेतून तुम्ही जर गेलात तर तुम्ही आनंदी जीवन जगाल, तुम्ही सुखी जीवन जगाल आणि तुमचं एक चांगलं सक्सेसफुल लाईफ तुम्ही जगू शकता. तर हा अवेअरनेस आणायचा त्याच्यामध्ये आपण काम करत असतो. छान छान सर, ग्रेट. पुढचा प्रश्न विचारायच्या आधी त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो सर की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही खरंच विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बाब आहे का? कारण मी हा प्रश्न विचारण्यामागचं कारण असं सर की पर्सनॅलिटी डेव्हलप करून
मुलं आजही जॉबकडेच वळत आहेत. मग त्यांचं पर्सनॅलिटी डेव्हलप करून काय, त्यांना जर मान खाली करून जर कामच करायचं आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करून होणार काय त्यांचं? आज कोणी स्टार्टअपकडं बिझनेसकडं फक्त 10 ते 15% लोक बघतात, 85% लोकांना जॉबच करायचं आहे. मग पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करून होणार काय? चांगला प्रश्न आहे हा. बेसिकली की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय? हां, तर मी आत्तापर्यंत म्हणजे 98पासून हा विषय मी शिकवतो असं म्हणणार नाही, कारण इंडियामध्ये कोणी कोणाला शिकवू शकत नाही असं माझं बरोबर. थोडंसं धारणा आहे. बरोबर. इंडियामध्ये काय कुठेच तुम्ही कोणी कोणाला शिकवू शकणार नाही. मार्गदर्शन करू शकता तुम्ही. हां, आणि जर शिकण्याची इच्छा असेल तर त्याला तुम्ही रोखू शकत नाही. बरोबर. सो लर्निंग ही जी प्रोसेस आहे ती सेल्फ जी मोटिवेशन जे आहे ना त्याच्यावर अवलंबून आहे. बरोबर. सो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ह्याला करिअरशी किंवा जॉबशी रिलेट न केलेलं बरं. बरं. हां, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे तुम्ही एक चांगला माणूस बना. अच्छा. आणि एक चांगला माणूस जेव्हा बनतो ना तेव्हा तो कुठल्याही क्षेत्रात जाओ, तो जॉब करो किंवा बिझनेस करो, काही करो. हा जो प्रश्न तुम्ही विचारला आहे त्याला मुख्य कारण आहे की मार्केटमध्ये ह्या विषयाबद्दलचं गैरसमज करून ठेवलेले आहेत. अच्छा. की अच्छा तुम्हाला चांगला जॉब करायचा आहे मग पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे हां असं ड्रेस करा, असं बोला, असं इंटरव्ह्यूमध्ये जाऊन हे करा. म्हणजे जे म्हटलं जातं की फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. सो मी थोडासा याला थोडंसं माझा विरोध आहे की फर्स्ट इम्प्रेशन आहे, लास्ट इम्प्रेशन इज अ मेन इम्प्रेशन. अच्छा. फर्स्ट इम्प्रेशन मध्ये तुम्ही नौटंकी करताय. हा म्हणजे तुम्ही दाखवतायत, दिखावा करतायत की हां मी असं आहे बाबा. हां, पण नंतर कळतं लोकांना. आता हे लग्न झालेल्या लोकांना विचारा, त्यांनी अगोदर लग्न करताना जेव्हा सोयरीक बघायला गेलेले असतात तो फर्स्ट प्रेझेंटेशन मध्ये सगळे आपण नौटंकीच करत असतो, टिपटापच जातो ना. आणि नंतर आपल्याला कळतं की अरे नेमकं काय रूप आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या बाबतीत भारत हा अतिशय मागासलेला देश आहे. ओके. म्हणजे एक काळ असा होता की ज्याच्यामध्ये आपण बोलूया की भारत एक फार प्रगती पथावर होता. तेव्हा भारत मेडिटेशन करायचा, बरोबर, ध्यान करायचा. आता भारत ध्यान विसरलाय, ध्यानावर नाही असं माझं प्रामाणिकपणे म्हणणं आहे. अच्छा. कारण ही मेडिटेशनची भूमी आहे, ही संत आणि महान लोकांची भूमी आहे की जिथे मेडिटेशनचा उगम झाला. अच्छा. सो मेडिटेशन कशासाठी आहे तर मेडिटेशन म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे त्या व्यक्तीचा विकास. मग तो विकास फक्त एखाद्या जॉबच्या किंवा बिझनेसच्या अंगाने नव्हे, ओव्हरऑल की त्याचं थॉट प्रोसेस काय, तो माणूस म्हणून काय विचार करतो, तो कोण आहे, अच्छा, त्याला काय करायचं आहे आयुष्यामध्ये, त्याचं आयुष्याचा जगण्याचा मोटिव्ह काय आहे नेमकं, हे त्याला समजणं. सो मध्यंतरीच्या एक 15-20 वर्षापूर्वी 9वीच्या करिक्युलममध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट नावाचा एक विषय आला होता. पण तो जो विषय त्यांनी ठेवला होता त्यामध्ये प्रामुख्याने ग्रेड ओरिएंटेड ठेवला होता की ग्रेडेशन केलं जाईल, ABCD काहीतरी ग्रेडेशन. वर्कबुक जसं असतं तसं वर्कबुक दिलेलं, ते तुम्ही सोडवायचं. हां, आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये ग्रेड मिळणार. त्यालाही ते सिरियसली शिकवत नव्हते. जसं मी MBA कॉलेजला जातो, जेव्हा MBAच्या विद्यार्थ्यांना विचारतो की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा एखादा काही कोर्स केलाय का. सो फर्स्ट पासून तर जवळजवळ ग्रॅज्युएशन आणि मग पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा मास्टर करताना एवढ्या वर्षात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट नावाचा विषय नाही. ओके. मग शाळेमध्ये आपण काय शिकवतोय, शाळेमध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर आपण काम करतोय का. माझं म्हणणं आहे की करतोय, पण फक्त 10% करतोय. 10% करतोय. बाकी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा जो विषय आहे, हा विषय एका देशाला उभं करू शकतो, सामर्थ्यवान बनवू शकतो. परंतु आपल्याकडे जी शिक्षण पद्धती आहे, मी पण त्या शिक्षण पद्धतीतून आलोय, तुम्ही पण आलात, पण आपल्याकडची शिक्षण पद्धती ही प्रामुख्याने मार्क ओरिएंटेड आहे. बरोबर. बुद्धिमान कोण, हा चांगले मार्क पडले 99%. आता 10वीला जवळजवळ महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बघितलं तर 200 असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी 100% मिळवले. येस, कौतुक आहे, डेफिनेटली कौतुक आहे. पण तुम्ही काय करतायत, आणि म्हणून हे समजून जर घ्यायचं असेल तर हा कॉन्सेप्ट मी जो सांगतोय आता तो लक्षात घेतला पाहिजे. आपण बऱ्याचदा गंमत काय करतो, आपण बोलतो की आजची जी जनरेशन आहे किंवा आजची जी सगळी पिढी आहे, आपण जे काही IT जे काही सगळं जाळं उभं केलंय, सो आपल्याला खूप नॉलेज आहे असं आत्ताच्या लोकांना वाटतंय. ॲक्च्युली नॉलेज आणि इन्फॉर्मेशन याच्यामध्ये आपण गफलत करतोय. बरोबर. आपण मिळवतोय
जे इतरांकडून ती इन्फॉर्मेशन असते हां. आणि आपण जे क्रिएट करतो ते नॉलेज असतं. अच्छा. याच्यामध्ये फार गोंधळ आहे. अच्छा. इन्फॉर्मेशन आणि नॉलेज, आपण इन्फॉर्मेशनलाच नॉलेज बोलतोय. बरोबर. पायथागोरसचं सूत्र तुम्हाला माहिती आहे, हां. जे जॉमेट्रीमध्ये होतं, सिद्धता आणि प्रमेयमध्ये, हे तुम्ही लिहिलं, तुम्हाला 10 मार्क मिळालं, अच्छा. तुम्ही बुद्धिमान, राईट. पण तुम्ही केलं काय? तुम्ही जे हे काही पाठांतर केलं पायथागोरसचं सूत्र, हे तुमचं इन्फॉर्मेशन आहे, नॉलेज नाही आहे तुमचं. बरोबर. नॉलेज हे पायथागोरसचं आहे, त्याने क्रिएट केलेलं आहे. तुम्ही ते पाठ केलं आणि किंवा समजून घेतलं आणि ते परीक्षेमध्ये मांडलं, म्हणजे एक इन्फॉर्मेशन तुम्ही इकडून उचलली आणि इकडे तुम्ही ती पेस्ट केली. तुमचं नॉलेज काय आहे स्वतःचं. बरोबर. त्यामुळे आजकाल सगळ्यात मोठा जो गोंधळ आहे की आम्हाला असं वाटतंय की ही सगळी इन्फॉर्मेशन आम्हाला मिळाली म्हणजे आम्ही खूप काही मिळवलंय, पण इथे मात्र शिक्षण व्यवस्थेमध्ये मूळ त्या नागरिकाचा जो पाया आहे तो आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. आणि म्हणून जपान बद्दल मला खूप आकर्षण आहे. जपानमध्ये 10 वर्षापर्यंत मुलींना कुठल्याही प्रकारचं असलेलं एक्झाम देता येत नाही. अच्छा. द्यायचं नाही, नो एक्झाम. 10 वर्षापर्यंत काय शिकवलं जातं? कारण जपानीज लोकांना माहिती आहे की मेंदूची जी मुख्य ग्रोथ आहे, ब्रेनची जी ग्रोथ आहे, ग्रोथ होण्याचा जो काळ आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा जो काळ आहे, तो वय वर्ष 2 ते 6 या पिरियडमध्ये आपला ब्रेन 90% डेव्हलप होतो. अच्छा. आणि 6 वर्षानंतर उरलेल्या 10%, म्हणजे पालत्या घड्यावर पाणी. आता आपण जे करतोय. बरोबर. सो जपानीज लोक पर्सनॅलिटी हा डेव्हलपमेंट, कारण जपान हा साधारणतः 8 एलिमेंट्सवर उभा आहे. त्याचा फर्स्ट एलिमेंट आहे कॅरेक्टर डेव्हलपमेंट, म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. बरोबर. त्यांचं असं म्हणणं आहे की माणूस उभा करा, देश आपोआप उभा राहील. अच्छा. पहिलं माणूस उभा करा, माणूस बनवा, त्याचं फाउंडेशन क्रिएट झालं, त्याचं फाउंडेशन. आणि तो जो पिरियड आहे ना, म्हणून त्या पिरियडमध्ये ते लाईफ स्किल शिकवतात स्कूल्समध्ये. अच्छा. त्यांच्या स्कूल्समध्ये तुम्ही जर गेलात तर तिथे सफाई कर्मचारी तुम्हाला दिसणार नाही, पण स्कूल अतिशय स्वच्छ दिसेल. कोण करतं? टीचर्स, प्रिन्सिपल्स आणि मुलं सगळे मिळून करतात. सगळे मिळून करतात. आम्ही आमची जागा स्वच्छ करतो म्हणून आम्ही घाण करत नाही. इकडे कसं आहे, मी घाण करणार आणि कोणीतरी साफ करणार. त्याच्या बरोबर उलट आहे इकडे. उलट आहे. जपानमध्ये बोलायचं कसं, वागायचं कसं, चालायचं कसं, एक दुसऱ्यांबरोबरचं कॉर्डिनेशन कसं, टाईम मॅनेजमेंट, कुकिंग, फार्मिंग, हे जे सगळे लाईफ स्किल आहेत ते 10 वर्षापर्यंत पूर्णपणे त्यांना शिकवले जातात. अच्छा. सो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे तुम्ही माणूस म्हणून कसं जगताय. अच्छा. म्हणजे त्याच्या कॉन्सेप्टमध्येच आहे ना, पर्सन म्हणजे पर्सनॅलिटी. हां, तो जो लॅटिनमधून आलेला शब्द आहे आणि मूळ जो आलेला आहे तो युनान भाषेतून आलेला आहे, पर्सोना. पर्सोनाचा अर्थ काय की तुम्ही एक चांगला माणूस घडवण्याची प्रक्रिया. असं सगळे धर्म आहेत. धर्म काय करतात? धर्म म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे. बरोबर. कुठलाही जगातला धर्म जो आहे तो व्यक्तीला अगोदर घडवण्याचं काम करतो. मग मी धर्मांकडे कसं बघतो? पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणून बघतो. अच्छा. कारण सगळे धर्म तेच सांगतात ना, दुसऱ्याशी कसं वागलं पाहिजे, तू तुझ्याशी कसं वागलं पाहिजे. तर आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये कागदावर जास्त असल्यामुळे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला अजूनही भारताने नीट समजून घेतलेलं नाही, असं माझं प्रामाणिक म्हणणं आहे. बरोबर. आणि भारताला जर महासत्ता बनायचं असेल तर एखाद दुसरा कोणीतरी येऊन चमत्कार करेल असं होणार नाही. आपल्याला चांगले नागरिक घडवावे लागतील. जर चांगले नागरिक घडले तरच देश घडेल. जे जपानकडे आज चांगले नागरिक घडले, दुसऱ्या महायुद्धानंतर तुम्ही जर बघितलं तर सगळं डिस्ट्रॉय झालं होतं, त्यांच्याकडे काहीच उरलं नव्हतं. मग ह्या 8 एलिमेंट्सवर त्यांनी काम केलं आणि त्यातला फर्स्ट एलिमेंट आहे कॅरेक्टर डेव्हलपमेंट, म्हणजेच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. सो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा फक्त जॉबसाठी किंवा बिझनेससाठी रिलेटेड नाही आहे. तो मार्केटमध्ये खराब केले लोकांनी त्याला, की तुम्ही हे असं राहणं, असं बोलणं, म्हणजे तुम्ही बसणार कसं, मग असं स्टाईलनी बसणं समोर, है ना, हे आहेच, जे एक शिस्तबद्धता आहेच. पण हे म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट नव्हे. एवढंच म्हणजे पर्सनॅलिटी नव्हे. म्हणजे मी आता कॅज्युअल ड्रेसमध्ये बसलो इथे, है ना. सो आतला माणूस काय महत्वाचा आहे. माझे कपडे मॅटर करत नाही, माझ्या आतला माणूस कसा आहे.
बरोबर. हां, इथे मी ब्लेझर घालून पण तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये बसू शकलो असतो, पण ते ब्लेझर म्हणजे मी नव्हे आहे. बरोबर. हां, मी माझ्या प्रोग्राममध्ये ब्लेझर घालतो, माझं प्रेझेंटेशनमध्ये मी टापटीपपणे जातो, नीटनेटके आपण असावं. पण हे म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट नाही. तुमची सोच काय आहे, तुम्ही स्वतःबरोबर आणि तुम्ही इतरांबरोबर, तुमच्या घरापासून, तुमच्या शेजाऱ्यांपासून, तुमच्या नातेवाईकांपासून, तुम्ही ज्या समाजात राहता, ज्या देशात राहता, तिथे तुम्ही कसं जगता, हे म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. आणि हे तो जॉब पर्सन असेल, जॉबचा विचार करणारा असेल किंवा तो बिझनेसमध्ये, प्रत्येकाला आवश्यक आहे. बरोबर. बरोबर आहे सर. आपण सर जसं तुम्ही जपानबद्दलचं जसं उदाहरण दिलं आपल्याला, की जपानच्या को करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांनी खूप इम्पॉर्टन्स दिलेलं आहे येस. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला. त्याच्या अगदी उलटं भारतात आहे, की आपल्या को करिक्युलरमध्ये त्याला बिनमार्काचा पेपर म्हटलं जातं त्याला. अगदी अगदी. आणि त्याला जर मार्कच नाही आहे तर मुलंसुद्धा त्याला गांभीर्याने बिलकुल घेत नाही. ते म्हणतात त्याला मार्कच नाही तर त्याचा अभ्यास कशाला करायचा. अगदी. तर याच्यामुळे आपण कुठं ना कुठं त्या क्षेत्रात मागं राहतोय असं वाटतं तुम्हाला? बिलकुल मागेच आहोत ना. आपण ज्या मुलांना घडवतोय, म्हणजे गंमत बघा की अगदी तर नर्सरी, त्याच्याच परत सिनियर, ज्युनियर असं धरून आपण ग्रॅज्युएशनपर्यंत जर बघितलं की एक 21-22 वर्षाचा यूथ आहे, तो ह्या सगळ्या सिस्टममधून जेव्हा बाहेर येतो. बरोबर. आणि बाहेर आल्यानंतर म्हणजे तुम्ही पण आता यूथ आहात, तर तुमच्यासमोर पहिला प्रश्न काय राहतो? की आपल्या दैनंदिन दिनचर्येसाठी आपण काय करणार? आपण काय करणार? मग आता मी करायचं काय? मी जॉब करू, म्हणजे पैसे कमवायचे आहेत. पैसे कमवायचे. हां, आणि मला जीवन चांगलं जगायचं आहे. बरोबर. पण खरं तर लगेच सुरुवात व्हायला पाहिजे. पण खूप काळ यूथ जो आहे आजचा, तो भ्रमित अवस्थेत राहतो की आता मी करू काय, आता पुढे काय आहे, काय केलं पाहिजे. सो एवढ्या वर्ष ह्या सिस्टममधून आल्यानंतर कन्फ्युजन राहावं. मी स्टुडंट बरोबर मोठ्या प्रमाणात मुक्तांगण संस्था 1998 पासून काम करते. आम्ही जेव्हाही मुलांना भेटतो, जेव्हा विचारतो की काय करणार आहे, जसं आज एका मुलीबरोबर आमचं कालच एक नाट्य अभिनयाचा एक कोर्स झाला. 9वीची मुलगी, तिला विचारलं काय बनायचं आहे, ती म्हणे मला IPS बनायचं आहे. तर म्हटलं तू कसं ठरवलं? ते म्हणे ठरवलं मला IPS बनायचं आहे. बरं, म्हटलं कुठल्या IPSचं एक नाव सांगता येईल तुला? तर म्हणे नाही माहिती आहे. बरं, IPSची परिभाषा काय, म्हणजे त्याचं काय? नाही म्हणे मोठा अधिकारी, पोलीस अधिकारी बनायचं आहे. बरं, ते बनण्यासाठी काय किती शिक्षण केलं पाहिजे माहीत नाही आहे. कोण सांगेल माहीत नाही आहे. सो मुलं असं बोलतात, फार कमी मुलांना, कारण कदाचित त्यांचे पालक किंवा टीचर्स राईट गायडन्स करत असतील, तर फार कमी मुलांना माहिती आहे. अदरवाईज बऱ्याचशा मुलांना याच्याबद्दल कन्फ्युजन, बनायचं आहे म्हणजे डेस्टिनेशन माहिती आहे, पण हाऊ टू अचीव, मी कसं तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्याच्यासाठी मला काय काय करायचं आहे, ह्याच्याबद्दल बिलकुल मार्गदर्शन नाही मिळत. आणि त्याच्यामुळे ती एक कन्फ्युजनवाली स्थिती राहते. सो 20-25 वर्ष तुम्ही ह्या सिस्टममध्ये राहून, अरे तुम्हाला पुढे जगण्याचा प्रश्न सोडवता येत नसेल तर आम्ही काय करतोय, आम्ही काय प्रोडक्ट तयार करतोय, खरं की सर्टिफिकेट एक हातात आहे आणि मी आता काय करू. तर मला असं वाटतं की आयुष्याचं शिक्षण देणं खूप गरजेचं आहे. बरोबर. तेच जपानीज लोकांनी केलं, तेच जर्मनी लोकांनी केलं, तेच आज मोठ्या प्रमाणात फिनलँडसारखा देश असेल जो शिक्षणामध्ये प्रचंड पुढे आहे. अनेक असे देश आहेत की त्यांनी काय केलं की आपली पूर्ण शिक्षण पद्धती बदलली. बरोबर. आपल्याकडे काय होते की तो आता बदलाव येण्याची आपण चर्चा करतोय, पण त्याच्यातही खूप इतिहासात अडकून बसलोय आपण. बरोबर. की मग हिस्ट्रीमध्ये असलेलं काय शिकवायचं, काय नाही शिकवायचं, है ना. तर याच्यामध्ये भारत खूप अडकलेला आहे. आणि म्हणून यासाठी खूप गरजेचं आहे की आपण पालक म्हणून आणि मूल म्हणून वेळ, बुद्धी आणि पैसा, टाईम, टॅलेंट आणि ट्रेझर, 3 गोष्टी आपण घालवतोय. या 3 गोष्टी म्हणजे जर आपण खर्च काढला, एक अंदाज आहे की ज्युनियर KG पासून ते अगदी त्याचं PG पर्यंतचं असलेलं जर शिक्षण, असा जर संपूर्ण खर्च काढला, अंदाजे किती होईल साधारणतः? लाखांच्या घरात जाईल तो, है ना. लाखांच्या म्हणजे लाखोंच्या घरात, है ना. तर एवढे लाखो रुपये टाकून मूल कन्फ्युजनमध्ये आहे बाहेर पडल्यानंतर. याचा अर्थ या सिस्टममध्ये फार मोठी गडबड आहे आणि फार मोठा चेंज आणण्याची गरज आहे, असं मला प्रामाणिकपणे वाटतं.
बरोबर आहे सर. तर सर जसं आपण आता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट संबंधित बोललो, तर आता आपण काय सांगाल की जर 18 ते 25 वयोगटातील मुलांनी आत्ताच्या काळात ह्या क्षणाला काय शिकायला पाहिजे? येस, खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे. ठीक आहे, फॉर्मल एज्युकेशनच्या लिमिटेशन्स आहेत किंवा काही चेंजेस आता अलीकडे होण्यासाठी काही लोक धडपड करतायत, प्रयत्न करतायत देशभरामध्ये. असे खूप सारे लोक आहेत की जे नवीन नवीन प्रयोग करतायत. मुळात जसं एज्युकेशन सिस्टममध्ये गडबड आहे तसंच मोठ्या प्रमाणात आपल्याकडे पॅरेंटिंगबद्दल पण प्रचंड अनास्था आहे. बरोबर. पॅरेंटिंग माहीतच नाही आहे की पॅरेंटिंग कशाला म्हणायचं. ॲक्च्युली सायकोलॉजीमध्ये आम्ही पॅरेंटिंगचं वय जे बोलतो ते 14 एज, 14 वर्ष. बरं. 14 वर्षाचा मुलगा मुलगी हा पॅरेंट असतो, सोशल पॅरेंट. सोशल पॅरेंट. ओके. कारण त्या मुलींना बघून लहान मुलं त्यांना अनुकरण करतात. बरं. जसं गॅलरीत जाऊन वरती कठड्यावर जर मोठा भाऊ उभा राहिला तर ते लहान मूल पण त्याला तसंच करतं. त्याला ते लक्षात येत नाही की याच्यात काय सिक्युरिटी आहे काय नाही आहे. ते त्याला काय करणार, कॉपी करायचा प्रयत्न करणार. कारण आपण अनुकरणशील आहोत. आपण 80% नॉलेज आपलं जे आहे किंवा इन्फॉर्मेशन हे आपण पुस्तकापेक्षा आपण जास्त अनुकरणातून घेत असतो. बरोबर. सो पॅरेंटिंगबद्दल सुद्धा आपल्याकडे प्रचंड अनास्था आहे. जसं प्रत्येक जनरेशनमध्ये अपडेशन येत असतं आणि त्यानुसार ती जनरेशन काहीतरी वेगळं तिचं वर्तन असतं. बरोबर. आता ह्याच्याबद्दल पेरेंटला समजणं खूप गरजेचं आहे. बरोबर. परंतु आपल्याकडे त्याच्याबद्दल पण शैक्षणिक याच्यामध्ये म्हणजे मला आठवत नाही माझे वडील कधी स्कूलमध्ये आले असतील. मी पेठे विद्यालयात नाशिकच्या शिकत होतो. म्हणजे अशी कधीच म्हणजे संमेलन व्हायचं वगैरे पण आमचे पॅरेंट्स नाही यायचे. आणि आजकाल तर मला दिसतंय की दर महिन्याला पेरेंट मिटिंगला जावंच लागतं तुम्हाला. नाही गेलं तर जमणार नाही. पण मग त्या पेरेंट मिटिंगमध्ये काय होतं, काय चर्चा होते? बऱ्याचदा असतं की जे टेस्ट घेतलेले असतात त्याचे पेपर्स दाखवणार आहे आणि मग ते तुम्हाला ओपन हाऊसमध्ये बघायला मिळतील. तुम्ही बघा तुमचं मूल काय करतंय. मग कंप्लेंट्स केल्या जातील. पेरेंट कंप्लेंट्स करतील, टीचर पण मग कंप्लेंट्स करतील. सो संवाद होण्याऐवजी कधी कधी विसंवाद पण त्या ठिकाणी होत असतं की अरे मग आमची जबाबदारी आहे का, आम्ही कशाला इकडे पाठवतो. मग टीचर बोलतात अरे फक्त ही आमचीच जबाबदारी का, तुम्ही घरी करून घ्या ना. बरोबर. असं होतं. हेच होतं. बरोबर. पण व्हॉट इज द पेरेंटिंग, कशाला म्हणायचं पेरेंटिंग, आणि हे माहीत नसल्यामुळे आज जे मला दिसतंय म्हणजे पेरेंटला इतकं गाईड करण्याची गरज आहे. अदरवाईज त्या मुलांचं पूर्ण नुकसान होणार आहे. बरोबर. म्हणजे आमच्या जनरेशनमध्ये काय झालं, म्हणजे गरिबी होती. त्या काळामध्ये सगळं काही अलबेल नव्हतं घरामध्ये. मोठ्या भावंडांचे कपडे आम्ही लहान भावंडांनी वापरायचे. मोठ्या भावांची पुस्तकं लहान भावंडांनी वापरायची. मोठ्याला ती चप्पल घट्ट होत असेल तर मग लहानांनी वापरायची. असं एक होतं. त्यामुळे एक जाणीव होती. मग पहिली सायकल, पहिली मोटरसायकल, पहिली कार, हे सगळं आम्ही घेतलेलं आहे. आमचे मोबाईल आम्ही घेतलेले आहे विकत. आता काय दिसतंय, आता पेरेंट असं म्हणतात की आम्हाला जे मिळालं नव्हतं ना ते आम्ही आमच्या सगळ्या या जनरेशनला देणार. आणि मग ती पहिली सायकल, पहिली मोटरसायकल, 4 व्हीलर, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पॅरेंट पुरवत आहेत. बरोबर. आमच्या काळात हे होता की साधारणतः 8वी 10वी नंतर म्हणजे त्या सुट्ट्या ज्या लागायच्या त्या सुट्ट्यांमध्ये आम्ही पार्ट टाइम काम करायचो. अच्छा. सो आम्हाला शाळेत जरी तो अनुभव नाही भेटला तर तो बाहेर तो अनुभव भेटायचा की अरे असं बोललं पाहिजे लोकांशी किंवा असं लोकांशी कनेक्ट व्हायला पाहिजे. लोकांबरोबरचं आपलं कम्युनिकेशन कसं असलं पाहिजे, आदर सन्मान कसा लोकांचा केला पाहिजे. बरं, आपले रिस्पॉन्सिबिलिटी आहेत. आजकाल बिलकुल रिस्पॉन्सिबिलिटी, तुम्ही बाजारात जा, तुम्हाला जे टीनेजर्स मुलं आहेत ती दिसणार नाहीत त्यांच्याबरोबर पॅरेंटबरोबर. पेरेंटच आपला बिचारा भाजीपाला घेऊन येतोय, तोच सगळं जातोय. म्हणजे हे जो काही व्यावहारिक वाद आहे ना तो मुलांपर्यंत पोहोचतच नाही. तर पालकांनी 18 ते जो 25 वयोगट आहे ना यांना एकतर छोट्या छोट्या जबाबदाऱ्या टाकायला पाहिजे, सुरुवात केली पाहिजे. कारण तू किराणा घेऊन ये, भाजीपाल्याला जा, घरातली जी छोटी मोठ्या जबाबदाऱ्या आहेत त्या मुलांवर टाकायला पाहिजेत. दुसरी गोष्ट, मुलांना काहीही आयतं देता कामा नये. ओके. काहीही आयतं देता कामा नये. मुलांना क्रिएट करायला लावणं. म्हणजे मी असं कोणाला सल्ला देतोय म्हणून नाही, आम्ही पण तो जो प्रयोग केला, मला 2 मुली आहेत.
आम्ही एक तर ठरवलं की 12वी नंतर त्यांनी बाहेर जाऊन शिकायचं, घरी नाही राहायचं. 12वी नंतर ही मुली होत्या लोकांनी, आणि हे ठरवलं होतं की पुण्यात किंवा मुंबईमध्ये तुम्हाला जायचं आहे, तुम्हाला घरातून बाहेर पडायचं आहे. दोघींबरोबर आम्ही तोच प्रयोग केला. ग्रॅज्युएशनपर्यंत तुम्हाला आमचा सपोर्ट असणार आहे एज्युकेशनसाठी, पण ग्रॅज्युएशन नंतर तुम्हाला पैसे कमवायला सुरुवात केली पाहिजे. अच्छा. तुम्हाला पुढचं जे काही शिक्षण करायचं आहे ते सुद्धा तुमच्याच याच्यातून तुम्हाला करायचं आहे. सो कठीण प्रोसेस होता, किंवा काही लोकांना वाटेल अरे बापरे हे लोक किती म्हणजे बेजबाबदार आहेत, बरोबर. हां त्या मुलांवर म्हणजे अन्यायच करतायत ना तुम्ही. पण आज असं आहे ना की आम्हाला आमच्या मुलांचं टेन्शन नाही आहे, बरं. कसलंच टेन्शन नाही आहे. हे त्यांना जग बघायला मिळालं, स्वतःच्या पायावर किंवा पैसे कसे क्रिएट करायचे. बरं, त्यांनी जॉब करावा की त्यांनी बिझनेस करावा हा आमचा मुद्दा नाही आहे यार. बरोबर. पेरेंटनी कशाला त्या चक्करमध्ये पडलं पाहिजे. म्हणजे पेरेंट इतके गुंततात, अगदी त्याचा जन्म होण्यापासून तर त्याच्या पोराचा जन्म होईपर्यंत, त्याच्या मुलाचा जन्म होईपर्यंत, आणि मिडल क्लास पॅरेंट्स तर अजूनच जास्त मोठ्या प्रमाणात. त्यामुळे नुकसान होतंय ना, आणि तुमच्या मुलांच्या पंखामध्ये बळच येत नाही आहे, ते पडणारच, उंच भरारी घेऊ शकत नाही आहे. सो मुलांना सपोर्टिव्ह राहा, पण त्यांचे पंख हातात घेऊ नका. बरोबर. तुम्ही त्यांचे पंख घेतले की त्यांना उडता येणार नाही आहे. सो आम्ही हा प्रयोग केला आणि आम्ही हॅपी आहोत. ठीक आहे, त्यांना स्ट्रगल करावा लागलाय, याचा अर्थ की खूप लगेच सगळं काही झालंय असं नाही आहे, पण ठीक आहे ना, अप अँड डाऊन्स येत राहणार आहे. आम्ही सोडलंय की हे तुमच्या समोरचं प्रॉब्लेम आहे, तुम्ही सॉल्व्ह करा. आम्ही आहोत सपोर्टिव्ह, हां सपोर्टिंगसाठी आहे, पण मॉरल सपोर्ट असणार आहे. फर्स्ट स्टेप तुम्हाला घ्यायची आहे. फर्स्ट स्टेप तुम्हाला घ्यायची. तर आजच्या पालकांनी हे जर केलं तर मग 18 ते 25 मध्ये जे काही चॅलेंज उभे राहतील ना, त्याच्यामध्ये तुम्हाला डोकं घालायची गरज नाही, ती मुलं आपोआप करतील. बरोबर. सर, आपण सुरुवातीपासून चर्चा करतोय, मुलांबद्दल बोलतोय, बिझनेसबद्दल बोलतोय, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटबद्दल बोलतोय. तुम्हाला आम्ही जेव्हापासून बघतोय ते सूटबूटमध्ये बघण्याची आम्हाला सवय आहे. आज तुम्ही भरपूर कॅज्युअल वेमध्ये आलेले आहात, आणि कॅज्युअलपणामध्ये मी आपला हा पॉडकास्ट चालू होताना मी तुमच्या शर्टाकडे बघतोय की त्याच्यावर एक लिहिलेलं आहे, नंबर कम आहे दिमाग नाही. येस. बट हे काय जाणून बुजून का सर, का असंच? नाही, मला हे आवडलं, आणि ते खरं आहे जे मी आता बोलतोय तुमच्याशी, की आपण नंबरवरच सगळं अडकून पडलेलो आहे. अच्छा. आणि आपल्याला वाटतं की त्या मुलामध्ये नंबर एवढे आले म्हणजे तो बुद्धिमान आहे, आणि नंबर कमी आहे. कारण मी 10वीला नापास झालो होतो. ओके. हां, मी 10वीला नापास झालो होतो. मला 54% मार्क होते, तरी नापास झालो होतो. आणि त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही 2 इन्स्टिट्यूट उभे केलं. सो मला नंबर कमी होते, बरं, पण दिमाग आहे ना अजूनही. बरोबर. तर ते माझ्याशी पण रिलेट करतं, म्हणून मला ते टी शर्ट आवडलं. म्हटलं अरे हे छान आहे, है ना, आपल्याला रिलेट करते. ओके. सो माझं ते डोक्यात होतं की मी नापास का झालो. अच्छा. एक तर हिस्ट्री माझा आवडता विषय, आणि त्याच्यात आणि मॅथमॅटिक्समध्ये मी नापास झालो होतो. आवडत्या विषयात तुम्ही नापास झालो होतो. बरं. कारण हिस्ट्रीमध्ये मी किती लिहावं, कुठल्या प्रश्नाचं किती लिहावं हे मला कळत नव्हतं, आणि त्याच्यात मी बाकीचे प्रश्न सगळे मिस करत होतो, आणि त्यामुळे त्याच्यात कमी मार्क पडले. मी नंतर ते पास झालो, आणि पण माझ्या डोक्यात ते होतं. आणि मग माझा पहिला जो जॉब होता तो महिला हक्क संरक्षण समिती, आणि त्याच्यानंतर अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट. सो 96ला मी जॉब सोडला. 98ला जॉब तुमचा प्रायव्हेट होता की गव्हर्नमेंट सर? NGO होती, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, प्रायव्हेटच होतं, पण काही प्रोजेक्ट्स होते गव्हर्नमेंटचे त्याच्यामध्ये जे आम्ही करत होतो. सो जेव्हा मला जॉब सोडायचा होता तो याच्यासाठीच सोडायचा होता की मला कुठेतरी तो थ्रेट होता डोक्यात की हे माझ्याबरोबर झालं, हे अनेक मुलांबरोबर होत असेल. बरोबर. किंवा मुलांमध्ये ती कुवत असते, पण त्याला योग्य गायडन्स मिळत नाही. कुवत सगळ्यांमध्ये, पोटेन्शियल सगळ्यांमध्ये आहे, राईट वे कधी कधी भेटत नाही आहे. आणि म्हणून जर हे माझ्याबरोबर झालं ते अनेक मुलांबरोबर होईल. सो माझ्या डोक्यात ते फार होतं, आणि म्हणून मला असं वाटलं की मी मुलांबरोबर काम केलं पाहिजे ह्या विषयाला धरून. आणि मग 98 पासून प्रभावी अभ्यासाचे तंत्र आणि मंत्र नावाचा एक वर्कशॉप डिझाईन केला, खास करून 10वी 12वीच्या मुलांसाठी, की जे सायकोलॉजिकल त्यांना प्रॉब्लेम्स येतात. आणि ते मी कोर्सेस शाळांमध्ये जाऊन करत होतो. मी माझ्या शाळेत जात नव्हतो. माझ्या शाळेत मला, कारण त्यावेळेस टीचर्स होते माझ्या वेळेचे, सो मी माझ्या स्कूलमध्ये जात नव्हतो. आणि एक दिवशी असं झालं की
आमचीच असलेली स्कूल नाशिक एज्युकेशन सोसायटी जी सारडा कन्या विद्यालय आहे, तिथे माझं सेशन झालं अच्छा. मुलींसाठी आणि ते खूप मुख्याध्यापिकांपर्यंत एवढं गेलं, सगळ्यांनी असं कौतुक केलं की, आणि मी ते बोललो अरे पाठक मॅडम होत्या, मला आजही आठवतं, ते बोलले की टीचर्स बोलले की हा आपल्याच शाळेतला विद्यार्थी म्हणून. अरे वा. तर मग त्यांनी मला बोलवलं आणि ते बोलले की आपल्याला एक ट्रेनिंग घ्यायचं आहे म्हणून. तर म्हटलं येस मॅम, सांगा तुम्ही विद्यार्थिनींसाठी कसं करता. ते म्हणजे विद्यार्थिनींसाठी नाही घ्यायचं आहे, टीचरसाठी घ्यायचं आहे. तर मी म्हटलं की ओके चालेल, तुम्ही लिस्ट सांगा. पण तुमचं काय असेल, म्हटलं मॅडम तुम्ही जे काही मानधन द्याल ते मी घेईन, कारण मी तुमचाच विद्यार्थी आहे, तर मी कसं सांगू. त्या कन्या विद्यालयाला होत्या, इकडे नव्हत्या पेठेला. अच्छा. आणि मग त्यांनी एक 50 शिक्षकांची लिस्ट काढली, ज्याच्यामध्ये पेठे विद्यालयामधले पण टीचर्स होते, ज्यांनी मला 8वी पासून शिकवलेलं होतं. अच्छा. आणि त्यांना माहिती होतं की मी 10वी फेल आहे, मी 10वी मध्ये नापास झालोय, त्यांना माहिती होतं. अच्छा. सो जेव्हा त्यांनी लिस्ट दिली तेव्हा मी घाबरलो. मी म्हटलं की अरे बाप रे, हे तर मला ओळखतात, आता मी काय करू. पण मी म्हटलं चला हे चॅलेंज आहे. आणि आता जसं आपण प्रोजेक्टर वगैरे वापरतो तेव्हा काही नव्हतं. तेव्हा आम्ही पोस्टर्स, पॅनल स्टोरी, चॉक टॉक हे सगळं वापरायचो. पण तेव्हा मी असं ठरवलं की नाही, आपलं प्रेझेंटेशन चांगलं झालं पाहिजे, आपले टीचर्स असणार आहे. सो ओव्हरहेड प्रोजेक्टर नावाचं एक इन्स्ट्रुमेंट यायचं, ओव्हरहेड प्रोजेक्टर. तेव्हा ते 7,000 रुपीजला मी घेतलं. कोणत्या काळात सर? हे 98च्याच आसपास. बापरे. 99ला. त्यावेळेस 7 ते 8,000 म्हणजे भरपूर होते. सो ओव्हरहेड प्रोजेक्टर ज्याच्यावर ट्रान्सपरन्सी ठेवली जायची, हाताने डिझाईन केलं जायचं आणि मग ती ट्रान्सपरन्सी त्याच्यावर ठेवली की मग ते प्रोजेक्शन व्हायचं. अच्छा. हां, तर तो OHP आपण मी घेतला त्या प्रोग्रामसाठी खास. म्हणजे विकत घेतला तुम्ही? विकत घेतला मी. अच्छा. आणि मग तो सारडा कन्या विद्यालयामध्येच तो वर्कशॉप झाला, ज्याच्यामध्ये मला 8वीला शिकवणारे, 9वीला शिकवणारे, 10वीला शिकवणारे आमचे टीचर्स होते. आणि ते असं घुरून बघत होते सुरुवातीला की हा काय शिकवणार. हा आमच्यासमोर हाफचड्डीत बसलेला, कारण आम्हाला 10वीपर्यंत हाफचड्डी असायची. बरोबर. आणि हा काय शिकवणार. पण इंटरव्हेल नंतर ते इतके हे झाले, त्यांना प्राऊड फील झालं की अरे मोहिते तू असं कसं काय बाबा. तर मला असं वाटतं की तो जो माझा थ्रेट आहे ना, तो आजही आहे मला. म्हणजे मी कॉर्पोरेट सेक्टर बरोबर कम्फर्टेबल नाही आहे. मी नाही जास्त जाऊ शकलो. माझा जो सगळा इंटरेस्ट आहे तो सोशल आणि एज्युकेशनल या ठिकाणी जास्त आहे, की मुलांना घडवण्याची जी प्रोसेस आहे तिकडे काम करूया. मुलांना ज्या अडचणी आहेत, कारण त्या अडचणीवरून कोणी काम करत नाही आहे. म्हणजे एखादं मूल बोललं की मला नाही लक्षात येत आहे, तुम्ही शिकवलेलं मला नाही कळत आहे, तर आपण काय करणार. तू लक्ष दे म्हणणार ना. तो म्हणतो माझं लक्षच तर लागत नाही ना. बरोबर. माझं लक्ष लागत नाहीये. मग मी काय केलं पाहिजे. लक्ष लागत नाहीये तर टीचर्स बोलतात तू लक्ष दे, पॅरेंट बोलतात तू लक्ष दे, मला अभ्यास नाही करता येत, तू अभ्यास कर, जास्त कर. पण त्याचा मूळ जो असलेला पॉइंट आहे ना, तो लक्षात कोणाला येत नाही की हे मूल कुठे अडकलेलं आहे. आणि याच्यामध्ये फेल्युअर माझ्या मते त्या टीचरचं आहे, त्या मुलापेक्षा, की ज्याच्यामुळे त्याचं लक्ष लागत नाही. सगळ्या सिस्टमचा आहे. म्हणजे जो त्रिकोण आहे की स्टुडंट इकडे आहे, पेरेंट आहे आणि टीचर आहे. अच्छा. हा जो ट्रायंगल आहे ना, ह्या ट्रायंगलचा आहे. आणि मग आपले धर्मसुद्धा आहेत, जे धर्मगुरू आहेत, जे गायडन्स करतात, जे लोक आहेत जे गायडन्स करतात, त्या सगळ्यांचंच फेल्युअर आहे. की त्या मुलाचं म्हणजे ते जो तारे जमीन पे जो पिक्चर आहे ना, त्याच्यामध्ये तो जो पेरेंट येतो आणि तो म्हणतो की निशान असं करतो, निशान तसं करतो. तो म्हणतो आप मुझे क्या बता रहे, बुखार आया है लेकिन बच्चे को बुखार क्यों आया, वो समझना चाहिए. आप तो बता रहे कि बच्चे को बुखार आया लेकिन बुखार क्यों आया. सो इथे पण अजून तीच प्रॉब्लेम आहे की मुलांना हे जे काही त्यांच्यात आले ते आले कुठून आणि त्याला नीट कसं करता येईल. तर मला ते नेहमी राहिलं माझ्या डोक्यामध्ये. आणि म्हणून मी जॉब सोडून तेव्हापासून 98 पासून मी जे फ्रीलान्सिंग करतोय आणि माझा ओढा सगळा स्टुडंटकडे आहे की त्यांना ही हेल्प झाली पाहिजे. ॲबिलिटी सगळ्यांमध्ये असते, ठीक आहे. मला माझ्या त्या एज्युकेशन सिस्टममध्ये नाही मला ग्रोथ कर, कारण तशा प्रकारचं माझं काय प्रॉब्लेम होता तो समजूनच नाही घेतला कोणी. बरोबर. की माझ्या पर्सनल लाईफमध्ये काय होतं आहे, माझ्या बाल अवस्थेमध्ये माझ्याबरोबर काय होतं आहे आणि त्यातून मी कसा आलो आहे, है ना. हे बघण्याची कोणाला एक दिक्कत नाही. हे शिकवलंय, हे मान, तू बुद्धिमान आहेस. बरोबर. तर माझ्या डोक्यात ते खूप राहिलं. म्हणजे मी कधी कधी विचार करतो की बाबा मी मग जॉबमध्येच का नाही राहिलो आनंदी. तर मी त्याच्यासाठी ते शोधत राहिलो. आणि आजही मला मुलांच्या प्रती प्रचंड आकर्षण आहे, प्रचंड ओढ आहे. आणि त्यांना घडवण्यामध्ये, घडवू तर नाही शकत पण त्यांना बनवण्यामध्ये आपला काही हातभार जर राहिला
तर येस, ते एक सॅटिस्फॅक्शन आपलं समाधान सॅटिस्फॅक्शन येते. आहे, सॅटिस्फॅक्शन आहे. खरंय खरंय. जॅपनीज माइंड पॉवर टेक्निक, तर ही जॅपनीज माइंड पॉवर टेक्निक नक्की काय असतं सर? एकतर म्हणजे जपान हा देश भारताला खूप रिस्पेक्ट करतो. बरं. जपानचे लोक, बहुतांश असे लोक आहेत की भारताकडे पाय करून झोपत नाही, हां. अच्छा. हे एवढा रिस्पेक्ट करतात. जपानमध्ये जर तुम्ही बघितलं की जवळजवळ नाही म्हटलं तरी 95% लोक बुद्धिझम फॉलो फॉलो करतात. करतात. हां, सो बुद्धिझम त्यांना इथून मिळाला, या भूमीमधून बुद्धिझम मिळाला. सो इंडियन्सबद्दल त्यांचा एक वेगळा जो दृष्टिकोन आहे. पण बुद्धिझम जो इथे निर्माण झाला तो बुद्धिझम खऱ्या अर्थाने इथं रुजलाच नाही. सो बुद्धिझम काय आहे तर तो काही कुठला काही धर्म नाही. म्हणजे बुद्धांनी धर्म स्थापन केला ह्याच्यावर माझा तेवढा विश्वास नाही आहे की, बरोबर. कारण ज्या व्यक्तीने निर्वाणाचा मार्ग सांगितलाय, सो दिस इज अ पाथ, उस पे कोई भी चल सकता है, कोणी त्याच्यावर चालू शकतं आणि जो गेला तो तिथपर्यंत जाऊ शकतो. कारण ही काही कोणाची मनोपॉली नाही आहे की एकच व्यक्ती त्याला ते श्रेष्ठत्व मिळेल. बरोबर. सो इंडियन्समध्ये अजूनही याच्याबाबत खूपच कन्फ्युजन आहे. आणि बुद्धानी जी काही तो स्वतः एक तर ते स्वतः क्षत्रिय होते, बरोबर. तलवार हातात घेणं हा धर्म होता आणि त्या माणसाने शांतीचा मार्ग शांतीचा मांडला. मार्ग. सो सेकंड वर्ल्ड वॉर नंतर जपाननी जेव्हा स्वतःला उभं करायचं ठरवलं, जे सगळं हिरोशिमा नागासाकी सगळं डिस्ट्रॉय झालं होतं, सो तेव्हा त्यांनी ठरवलं की स्वतःला आपल्याला उभं करायचं, तर आपल्याकडे काय आहे. अच्छा. सो पहिल्यांदा त्यांनी हे केलं की आपल्याला मूल्य पाहिजेत आणि ती मूल्य कोणती पाहिजे जर आपल्याला स्वतःला उभं करायचं आहे. अच्छा. सो पहिलं त्यांनी ठरवलं की जपान यानंतर कधीही वॉर करणार नाही. अच्छा. पहिली ही पृथ्वीतलावरची कंट्री आहे की जिने स्वतः नियम केला आणि तो स्वतःवर लादला की आम्ही यानंतर स्वतःहून वॉर करणार नाही. म्हणजे हे त्याच्या अगोदर या भूमीमध्ये सम्राट अशोकाने ठरवलं होतं. बरोबर. कलिंगाच्या युद्धानंतर सम्राट अशोक म्हटला की त्यांनी सगळीकडे पूर्ण एशिया स्पेसिफिकमध्ये त्यांनी जे सगळं स्वतःचं साम्राज्य उभं केलं होतं त्या सगळ्यांना पत्र पाठवले आणि सांगितलं की मी यानंतर युद्ध करणार नाही, तुम्हीही चांगलं जगा, मी चांगलं जगतो. हां, तुम्ही जर माझ्यावर हल्ला करायला आला तर मी माझ्या स्वतःचं संरक्षण राज्याचं करायला मी सक्षम आहे. तसं जपानवर जाऊन आज आपण हल्ला करायचं म्हणतो त्यांनी स्वतःला सक्षम केलेलं आहे, पण आम्ही स्वतःहून कोणावर अटॅक करणार नाही, नो वॉर. बरं. हे मूल्य स्वतःवर त्यांनी लादलं, तर ते इथूनच त्यांना मिळालेलं आहे, याच भूमीतून त्यांना मिळालेलं आहे. सो जपानीज जी सगळी टेक्निक आहे किंवा जीवन पद्धती आहे ती इथूनच गेलेली आहे. बरं. माझ्या डोक्यात असं आलं की ती पुन्हा आपल्याला इथं रुजवलं पाहिजे, जिवंत केली पाहिजे. ती जिवंत केली पाहिजे. तर मग मेडिटेशन जे आहे, जे भारतामध्ये हजारो वर्षाची परंपरा राहिली आहे, मग ते संत असतील, महान व्यक्ती असतील, त्यांनी सांगितलं की एकांतात जा आणि शोधा आतमध्ये काय आहे तुमच्या. जे मेन मोटिवेशन जे आहे, मोटिवेशन कशाला म्हणायचं, बाहेरून आलेलं मोटिवेशन फार काळ टिकत नाही. बरोबर. जे तुम्ही मगाशी आपण चर्चा करत होतो की बाबा आजकाल जे मोटिवेशन मिळतं ते जास्त टिकत का नाही, कारण तुम्ही युट्यूबवर बघताय. बरोबर. युट्यूबवर जे मोटिवेशनल ट्रेनर आहेत ते सगळे फ्लॉप शो आहे. बरोबर. कारण ते तुम्हाला हवेत नेतात, मोठी मोठ्या गोष्टी सांगतात आणि मग त्या 8 दिवसानंतर जेव्हा तुम्हाला अडचणी येतात आणि तुम्ही परत धडकून खाली पडतात. सो त्याची एव्हरीडे प्रॅक्टिस करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे. अच्छा. एव्हरीडे प्रॅक्टिस करण्यासाठी काय केलं पाहिजे. सो जपानने हे ठरवलं की कोणती मूल्य, आणि मग त्यांनी फर्स्ट घेतलं की देश उभा करायचा आहे तो कास्ट सिस्टमलाच खतम करा. बर. सो समुराई नावाची जी जात होती, जे उच्च, जे राजेशाहीवाले समजायला जायचे, त्यांनीच डिक्लेअर केलं की आजपासून इथे कास्ट सिस्टम नाही, वी आर द जपानीज. आपली ओळख जी राहील ही आपण जपानीज आहोत. सो भारतात सुद्धा तेच आहे की आम्ही पहिलं फर्स्ट इंडियन आहोत. जर आपल्याला देश उभा करायचा असेल तर आम्ही इक्वल आहोत, आम्ही सगळेजण एकत्र आहोत आणि आम्ही भारतीय आहोत. पहिली आमची पहचान आहे की आम्ही भारतीय आहोत. जपानने ते करून दाखवलं की येस, आम्ही जपानीज आहोत, आमच्यात कास्ट सिस्टम नाही आहे आणि प्रत्येकाच्या ग्रोथसाठी आम्हाला काय केलं पाहिजे. बरोबर. प्रत्येकाच्या ग्रोथसाठी काय केलं पाहिजे. आणि मग त्यांनी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला महत्त्व दिलं. तर आम्ही जो जपानीज माइंड पॉवरचा जो असलेलं जे ट्रेनिंग आहे मुलांबरोबर जे करतो, तर त्याच्यात ते लाईफ स्किल शिकवत असताना त्याच्यात मेडिटेशन पण शिकवतो. अच्छा. की मेडिटेशन टेक्निक जी आहे ती भारताने डेव्हलप केली. तुम्ही जर केव्ज बघितल्या, लेण्या बघितल्या, ह्या ज्या लेण्यांमध्ये बुद्धाच्या मूर्ती आहेत, पण नुसत्या बुद्धाच्या मूर्ती नाही आहेत. बरोबर. तर तिथे ज्या गुफा केलेल्या आहेत ना, या गुफांमध्ये हे काय करायचे, जे मॉन्क्स होते
ध्यानधारणा हे करायची. मेडिटेशन करायचे. बरोबर. आणि त्या नागरिकांना, आसपासच्या नगरातल्या लोकांना सुद्धा मेडिटेशन टेक्नॉलॉजी शिकवायचे. अच्छा. ती शिकवल्यामुळे त्याला जो सेल्फ अवेअरनेस यायचा आणि सेल्फ मोटिवेशन यायचं की अरे चोरी नाही केलं पाहिजे, खोटं नाही बोललं पाहिजे. मला कोणीतरी सांगणं की खोटं बोलू नको, खोटं बोलू नको, खोटं बोलू नको, यापेक्षा माझ्या सेल्फनी मला सांगणं की मी काय केलं पाहिजे, मी कुठल्या प्रकारची मूल्य आयुष्यामध्ये जपली पाहिजे. सो जॅपनीज माइंड पॉवरचा जे ट्रेनिंग आहे, जे आम्ही 10 ते 15 वर्षाच्या मुलांबरोबर जे करतो, सो त्याच्यामध्ये मेडिटेशन शिकवतो, लाईफ स्किल्स शिकवतो, तिकडे काय कशा पद्धतीचं जीवन पद्धती आहे, ते कसं जगतायत लोक. तर जपान हा खूप छोटा देश आहे, 12 कोटी लोकसंख्या आहे आजही. बरोबर. जमीन फार कमी आहे, पण आज जर तुम्ही बघितलं तर GDP मध्ये तो टॉप 10 मध्ये येतो. एवढा छोटासा असलेला देश. सो संख्या मॅटर करत नाहीये, मॅटर करतं तुमची असलेली क्वालिटी. क्वांटिटी मॅटर करत नाही. बरोबर. आपण 140 कोटी आहोत, करतोय काय आपण, क्वालिटी काय आहे, बरोबर. ती पण एक पॉवर आहे आपल्यामध्ये, पण आपण त्या पॉवरला कसा वापरतोय कसं. सो मेडिटेशन, भारताला मेडिटेशनकडे वळणं खूप गरजेचं आहे. स्कूल्समध्ये मेडिटेशन कंपल्शन केलं पाहिजे, कॉलेजेसमध्ये मेडिटेशन कंपल्शन केलं पाहिजे. आणि हे इथल्या भूमीतल्या असलेल्या अनेक महान लोकांनी ते दिलेलं मूल्य आहे. बरोबर. जिथे तुम्ही स्वतःच्या आतमध्ये जेव्हा झाकाल तेव्हा खूप साऱ्या गोष्टीचा उलगडा होईल. ओके. जोपर्यंत आतमध्ये झाकणार नाही, वरवरचं मूल्य खूप छान आहे, पण माझा धर्म श्रेष्ठ आहे, माझ्या धर्माची मूल्य श्रेष्ठ आहे, ठीक आहे ना, पण आपण त्याला फॉलो करतो का? जर फॉलो करत नसतो तर काय उपयोग आहे? सो जपाननी ते करून दाखवलेलं आहे. त्याला कॉपी जरी केलं तरी आपला देश फार पुढे जाऊ शकतो. अच्छा. बरोबर. मिडल क्लास पॅरेंट्सची एक मेंटॅलिटी अशी असते की 80 ते 85% मिडल क्लास पॅरेंट्सची मेंटॅलिटी अशी असते की आपल्या मुलानं जॉबच करावं. म्हणजे याच्या मागं तुम्हाला काय वाटतं की यांची मानसिकता काय असावी, की जॉब सिक्युरिटी असावी, का त्यांना वाटतं की हां आता जॉबला लागला म्हणजे तो सेटल झाला आहे, का अजून काय त्याच्या मागं मेंटॅलिटी असावी, काय वाटतं तुम्हाला? खरं प्रश्नाच्या म्हणजे जी काही सुरुवात केली तुम्ही की मिडल क्लास फॅमिली, ॲक्च्युली मिडल क्लास काहीच नसतं. अर्थकारणामध्ये 2च क्लास आहे, एक रिच क्लास आहे आणि एक पुअर क्लास आहे. मिडल क्लास हे मिडल लोकांनी काढलेली, कारण त्यांना स्वतःला रिच म्हणता येत नाही आणि गरीब म्हणायला त्यांना लाज वाटते. पण सर असे पण काही लोक आहेत ना की ज्यांना गरिबी इतकी नाही आहे की त्यांना हलाखीची परिस्थिती नाही आहे, आणि श्रीमंती एवढी नाही आहे की ते पाय चादर फाडून ते पाय बाहेर काढतील, इतकी पण श्रीमंती नाही आहे. कुठंतरी त्यांची दिनचर्या पूर्ण होतीये, काहीतरी आजकालचे प्रश्न सुटत आहेत. हा, म्हणजे बेसिक प्रश्न त्यांचे सुटलेले आहेत, काहींना ते पण बेसिक सुटलेले नाही. आणि त्या लोकांना असं वाटतं की हां आपण ज्या कंडिशनमध्ये स्टेबल झालोय तर याच्या खाली तरी जावं नाही, पण त्यांना हे कळत नाहीये की याच्यावरती पण त्यांना उडता येत नाहीये ना त्या मुलांना. राईट. आणि म्हणून तो शब्द काढला गेला की आम्ही मिडल आहोत, धड आम्ही इकडचे नाही, धड आम्ही तिकडचे नाही. पण इकॉनॉमिक्समध्ये सरळ सरळ अर्थतज्ञांनी सांगितलं की 2च क्लास आहे, एक रिच आहे, एक पुअर आहे, मधला काही नाही आहे. म्हणजे ही जर समज घेतली ना तर मग त्यांना अजून तो अवेअरनेस येईल की येस आम्ही जर स्वीकारलं नाही आम्ही असं आहोत, म्हणजे एका स्टेपमधून जरी इकडे आलो तरी सुद्धा आता तशी स्थिती नाही, जर ह्याच्यातून आम्ही स्थिर नाही झालो तर अजून आम्ही तळागाळामध्ये जाऊ शकतो. सो मिडल क्लास फॅमिलीचा जो काही आज म्हणजे त्याच्यात जे अर्थकारण शिकवलं पाहिजे मुलांना, जसं जपानीज माइंड पॉवरचे आम्ही क्लासेस घेतो, आम्ही काय करतो, आम्ही त्याच्यामध्ये मुलांना अर्थकारण शिकवतो. म्हणजे जसं माझ्या जनरेशनमध्ये मी जेव्हा लहान होतो तर मी किराणा दुकानात जायचो, डायरी असायची एक, ते घरून सगळं लिहून घ्यायचं आणि मग त्या दुकानदाराला दिलं, मग तो त्या पद्धतीने माल द्यायचा आणि तिथे हे लिहायचा, त्याचे रेट्स लिहायचा. सो घरी आल्यानंतर ते रेट्स पण आम्ही बघायचो, आम्हाला साखरेचा भाव माहीत असायचा, दुधाचा भाव माहीत असायचा, म्हणजे तो टोटल करायचा, म्हणजे टोटल बरोबर आहे की नाही आहे. तर हे 7वी 8वी नंतर घरचे किराणा आणायला पाठवायचे. आता तुम्हाला किराणा दुकानावर वगैरे इकडे तिकडे काही मुलं दिसणार नाही. तुम्ही याच्यात गेला DMartमध्ये मुलांना घेऊन जाता, जे वाटलं ते टाकतात, ते किंमत वगैरे मुलं बघत बसत नाही, त्यांना माहितीही नसतं, फक्त ते बघतात की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. पण आमच्या वेळेस काय झालं की आम्हाला थोडंसं अर्थसाक्षरता ती मिळाली, की हे किराणा दुकानावर जाणं, घेऊन येणं आणि मग ते कळणं की साखरेचा भाव काय, मिठाचा भाव काय, तेलाचा भाव काय, डाळीचा भाव काय. सो जपानीज माइंड पॉवरच्या क्लासेसमध्ये आम्ही काय करतो, मुलांना वर्षभर जी मुलं आमच्याकडे येतात तर आम्ही एक एक्सरसाइज सांगतो त्यांना. आम्ही एक डायरी करायला लावतो आणि रात्री झोपण्याच्या अगोदर एक 5 मिनटं फक्त त्या डायरीला द्यायचं
सकाळपासून ते रात्रीपर्यंत आपल्या घरातल्या लोकांनी काय काय खर्च केला जस्ट त्याचं एक एंट्री करायची तू. अच्छा. मग पप्पांनाही विचारायचं पेट्रोल कितीचं टाकलं, मम्मीलाही विचारायचं दूध आणलं, सगळं एंट्रीज करायचं. अच्छा. ह्याचा परिणाम एवढा चांगला झाला की क्लासमध्ये बऱ्याचशा बॅचेसमध्ये जेव्हा सुरुवातीला मुलं येतात आणि आम्ही जेव्हा विचारतो की अरे तुला साधारणतः तुझा खर्च काय आहे, मग तुझ्या घरी किती खर्च लागतो, 2,000 लागत असेल, माहीतच नाही ना. 2,000 त्याला माहीत नाही की त्याचे व्हॅनचेच 2,000 आहे. स्कूलला जी व्हॅन लावली त्याचेच 2,000 आहे. आणि मग असं करता 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 3 महिन्यानंतर काय होतं, मुलांमध्ये अवेअरनेस यायला लागतो आणि मग त्याला किंमत कळायला लागते घरात आलेल्या वस्तूंची. आता हे जर शाळेत गणित केलं तर किती भारी आहे खरं तर. बरोबर. लाईफ स्किलमध्ये हे जर टाकलं की असा एक विषय की घरचा हिशोब तुम्ही मेंटेन करायचा, तुम्ही सांभाळायचा, तर अकाउंट आपलं किती चांगलं होऊ शकतं. माझ्याकडे एक पोलीस अधिकाऱ्यांचा मुलगा येत होता, 9वीला होता तो. आणि मग एका पेरेंट मीटिंगमध्ये ते बोलले की अहो जरा गडबड व्हायला लागली म्हणे सर आमच्याकडे. काय झालं, तर ते म्हणे हा आता आमच्यावर लक्ष ठेवतो आम्ही काय खर्च करतोय. म्हटलं झालं काय, तर ते म्हणे आम्ही कालिकेच्या जत्रेमध्ये गेलो होतो आणि आम्ही वस्तू घेत होतो, साधारणतः एक 4,800 रुपयेचा खर्च झाला. हा आला घरी आणि हिशोब मांडला आणि ह्याने म्हटलं की 1,600 रुपयाचे जे खर्च आहे ते आपण व्यर्थ केला. बरं. कारण ह्या वस्तूंची आपल्याला गरजच नव्हती. आता जत्रेमध्ये गेल्यानंतर काय, हा हे आवडलं घ्या, हे आवडलं घ्या, हे आवडलं घ्या, तिथे काय आपण लिस्ट करून जात नाही. तर तो म्हटला की ह्याच्यामध्ये या 4,800 मध्ये 1,600 रुपयाच्या वस्तू ज्या आहेत त्या घेण्याची पप्पा गरज नव्हती. बरोबर. काही पेरेंट बोलले की अहो तो विचारतो ड्रिंकचं पण किती झालं तुमचं, ते तुम्ही त्याला सांगा असं नको विचारू म्हणून. गडबड व्हायला लागली. सो ह्या याच्यातून आहे ना थोडंसं अर्थकारण जर मिडल क्लास फॅमिलीने आपल्या मुलांना ह्या पद्धतीने जर तयार केलं, म्हणजे संवाद व्हायला पाहिजे की घर कसं चालतं, या घरासाठी काय करतो. मग कधी कधी काय होतं, पुढे जाऊन डायलॉग येतो ना जो, तुला काय माहिती आहे, हा अरे कष्ट आम्हाला पडतात, हे सांगण्याची गरज नाही पडणार तुम्हाला. बरोबर. हा डायलॉग बोलायची गरज नाही राहणार, कारण त्याला माहिती राहणार आहे की माझे वडील किंवा आई काय मेहनत करतायत आणि कसा पैसा तो क्रिएट करतायत आणि हा आलेला पैसा कसा जातोय आणि तो परत उभं राहायला आपल्याला आयुष्याला किती महत्त्वाचा आहे. बरोबर. पण सर मग तुमच्या काळातले असो माझ्या काळातले असो, पण ह्या लोकांना असं का वाटतंय की जॉबच केला पाहिजे मुलांनी? मुळात असं आहे ना की आपल्याला सुरक्षितता वाटते जॉबमध्ये. म्हणजे महाराष्ट्रात जर बघितलं, त्यातल्या त्यात मराठी फॅमिलीजमध्ये जर बघितलं तर फर्स्ट प्रेफरन्स जो आहे तो आपण जॉबला देतो. अच्छा. आणि त्याला आपण सिक्युरिटी समजतो. अच्छा. कारण आपल्याला अर्थकारण माहीत नाही आहे की जगात असं म्हटलं जातं की जगातला 10% वर्ग असा आहे की त्याच्याकडे 90% पैसा जातो. बरोबर. आणि जो 90% आहे त्याच्याकडे 10% जातो. बरोबर. सो मग हे 10% वाले कोण आहेत, तर ते बिझनेसवाले आहेत. अच्छा. आणि हे बिझनेसवाले काय देतात, तुम्हाला जॉब देतात. सो जॉबमध्ये सिक्युरिटी काय वाटते की मला माहिती की महिन्याला 50,000 मला मिळणार. बरोबर. मी 30 दिवस गेल्यानंतर 50,000 मिळणार आहे. पण हे 50,000 आलेल्या पावलांनी जाणार पण आहेत. कारण मी एखाद्या कंपनीमध्ये कुठल्या तरी कामाला आहे, ती कंपनी प्रोडक्ट तयार करत असते, तेच प्रोडक्ट जाऊन मला खरेदी करायचं आहे. इथे काम करून बाजारातून तेच प्रोडक्ट मला खरेदी करायचं आहे. सगळ्यांनाच खरेदी करायचं आहे. वेगवेगळे प्रोडक्ट लागतात. आपण काय करतोय, दर महिन्याला कमवतोय आणि जाऊन प्रोडक्ट घेऊन येतोय. सो आलेला पैसा परत त्यांनाच देतोय आपण. त्यामुळे ही 10% जी लोक आहेत जगभरातली, ती श्रीमंत होण्याचं कारण आहे की 90% त्यांच्याकडे जॉब करतात. सो जॉबमध्ये तुम्हाला माहिती आहे की येस एवढे पैसे आपल्याला येणार आहे. आणि हा प्रश्न कळीचा केव्हा होतो, जेव्हा लग्न की समोरचे विचारतात कुठे जॉबला आहेत, मग परमनंट आहे का, परमनंट हा शब्द दिलेला आहे त्याला, काही नसतं परमनंट वगैरे असं. ज्यावेळेस सोशल प्रेशर येतं माणसावरती त्यावेळेस हा विचार तो माझे एक मित्र आहेत, ते फार मोठे उद्योजक आहेत या ठिकाणी. त्यांनी एक खूप छान किस्सा सांगितला होता. ते सिमेन्स नावाची ते कंपनी आहे, रवींद्र झोपे त्यांचं नाव आहे. तर ते आमच्याकडे ट्रेनिंगला यायचं, तर त्यांनी तो एक्सपिरियन्स सांगितला होता. ते सिमेन्सला जॉबला लागले, जळगाववरून इकडे आले आणि फार स्ट्रगल त्यांनी केलं. आज त्यांच्या 6 कंपन्या आहेत स्वतःच्या. सो सुरुवात जेव्हा केली त्यांनी सिमेन्ससारख्या कंपनीमध्ये आणि चांगलं तिथे रुळले होते. पण मग त्यांना असं वाटलं की मी स्वतः काहीतरी केलं पाहिजे.
आणि मग त्यांनी स्वतः काहीतरी एक छोटंसं युनिट सुरू केलं आणि ते युनिट हळूहळू स्ट्रगल करता 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 ते मोठं केलं. सुरुवात व्हायला लागली. बरं. आणि मग घरून बाबा लग्न पण कर आता. पण मग लग्नाला जेव्हा जायला लागले तेव्हा मग अडचण काय व्हायला लागली, मुलगा काय करतो, जॉब, मुलगा काय करतो, अरे ते कधी बंद पडेल यार, काय त्यांनी काय होणार आहे, जॉब पाहिजे जॉब पाहिजे जॉब पाहिजे. त्यांनी सायमल्टेनियसली हे चालू ठेवलं. एका ठिकाणी परत जॉब पकडला, सांगितलं इथे जॉबला आहे, लग्न केलं, लग्न झाल्यानंतर 6 महिन्यानंतर जॉब सोडला आणि परत बिझनेसमध्ये आले. मग आता ते सक्सेसफुल बिझनेसमॅन आहेत. त्यांच्या जवळजवळ 6 कंपन्यांचे मालक आहेत आणि अरे एक बाबा. सक्सेस मोठं नाव आहे त्यांचं. तर ते हेच सांगतात की आपली जी मानसिकता आहे की आपल्याला असं वाटतं की बिझनेसमध्ये गेलं की डुबणार. हां, डुबतात, याच्यासाठी डुबतात की त्याचं प्रॉपर नॉलेज घेऊन लोक उतरत नाही. लोकांना असं वाटतं की बिझनेस टाकला की झालं. जसं आता एक एक्झाम्पल आमच्या समोर आहे. एक हॉटेल टाकलंय, जवळजवळ 25 ते 30 लाख रुपये खर्च केला गेलेला आहे आणि आम्ही बघतोय त्याला, रोज त्या हॉटेलला बघतोय येता जाता. त्या हॉटेलमध्ये कस्टमर नाही आहे, ते कस्टमरची वाट बघतायत. सो 25 ते 30 लाख रुपये टाकण्या अगोदर तुम्ही काही ट्रेनिंग करणं गरजेचं आहे. बरोबर. सो तुम्हाला गाडी चालवायची आहे तर तुम्ही ट्रेनिंग करता, राईट, किंवा ऑब्झर्वेशनने तुम्ही शिकता. बरोबर. पण त्याचं जाऊन तुम्हाला प्रमाण द्यावं लागतं की मी शिकलोय. तुम्हाला पोहायचं असेल तर तुम्ही ट्रेनिंग घेता किंवा तुम्ही ऑब्झर्व करून ते शिकता. बरोबर. ठीक आहे. सो बिझनेसमध्ये पण तसंच आहे की एक तर तुम्ही ऑब्झर्व करा काही काळ, म्हणून सुरुवातीला जॉब करा. अच्छा. आमचं तर म्हणणं राहील की सुरुवातीला जॉब करा, की एक सर्वंट असताना तुम्ही कसं वागतायत, मग तुम्ही उद्या ओनर झाला तर त्या सर्वंट बरोबर कसं वागलं पाहिजे. बरं, हे करताना ऑब्झर्व करा त्या व्यक्तीने काय केलेलं आहे, तो अचानकपणे मोठा झाला का, तर हे तुम्ही ऑब्झर्व केलं पाहिजे. सो आम्ही बघितलं 25 ते 30 लाख रुपये त्या लेडीने तिथे टाकलेले आहेत, महिलेने, आणि तिथे कस्टमर आता महिन्याभरापासून येत नाही. सो मी जस्ट गेलो होतो त्या हॉटेलमध्ये, त्यांचं मेनू कार्ड बघितलं. सो मेनू कार्ड असे आहेत की नाशिकसारख्या सिटीमध्ये जे रेट्स नाही आहेत ते इकडच्या पट्ट्यामध्ये त्यांनी, आडगाव वगैरे ह्या भागामध्ये त्यांनी ते रेट्स ठेवलेत. हां, जत्रा हॉटेल जो पट्टा आहे सगळा, हां, तिकडे तर ते हायफाय रेट्स पण लोक द्यायला तयार आहेत. पण आता जिथे तिने टाकले त्याचा सर्वे केला का, तर सर्वे केला नाहीये. काही ट्रेनिंग घेतलंय का, ट्रेनिंग नाही घेतलंय. बघितलं, अच्छा असं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं, हे सगळं ठेवलं आणि मग लोक येतील. तर बिझनेसचे काही रूल्स आहेत. सो ते अगोदर जर प्रॉपरली तुम्ही शिकून घेतलात, काही वर्ष एक्सपिरियन्स घेतलात आणि मग जर उतरलात, तर मग ही जी भीती आहे ना की नाही सिक्युरिटी, मग तुम्ही तुमचं घर नाही, तुम्ही अनेक लोकांचं घर चालवू शकता. अच्छा. तुम्ही तुमचं घर तर चालवाल, जॉबमध्ये तुमचं घर चालवायची तुम्हाला चिंता असते, पण बिझनेसमॅन काय करतो, तो त्याचं तर घर चालवतो पण त्याच्याबरोबर तो अनेक लोकांची घरं चालवतो. याच्यामध्ये अज्ञान आहे. हे नॉलेज प्रॉपर लोकांनी जर घेतलं तर हे अज्ञान दूर व्हायला वेळ लागणार नाही. अच्छा सर, जसं तुम्ही आता नॅशनल मोटिवेशन ट्रेनर आहात, पण मला तुम्हाला वैयक्तिक एक क्वेश्चन विचारायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा हे बनलात आणि ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा स्टेजवर गेलात त्यावेळेस तुमच्या मनात काय होतं? पहिल्यांदा जेव्हा स्टेजवर गेलो, सो मी कॉलेजमध्ये होतो 12वीला आणि त्याच्या अगोदर 10वीला एक सोशल ऑर्गनायझेशन बरोबर माझी ओळख झाली. बरं. माझ्या एका मित्राला पुरस्कार होता आणि त्याच्यासाठी मी त्याच्यासोबत गेलो होतो. ती ऑर्गनायझेशन अशा मुलांना पुरस्कार देत होती, एकलव्य पुरस्कार म्हणून, की ज्या मुलांना फार पर्सेंटेज नाही आहेत, बरं, पण त्यांची परिस्थिती फार वाईट होती. अच्छा. आणि म्हणून त्यांना ते एकलव्य म्हणत होते की बाबा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हे पास झाले. त्यांच्या घरात लाईट नाही आहे, गटारावर राहत आहेत, आई नाही, वडील वारलेले आहेत, मजुरी करतात, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हे 10वीच्या परीक्षेत पास झाले. सो माझा मित्र होता किरण मेहत्रे, त्याला तो पुरस्कार मिळाला होता, म्हणून आम्ही त्याच्यासोबत गेलो. तर मला त्या ऑर्गनायझेशनचं काम फार आवडलं की अरे ते छान करतायत. माझे ते 2 मित्र, त्यांनी तर काही लक्ष दिलं नाही, ते निघून गेले. मी बोललो अरे थांबा ना, आपण त्यांना भेटूया ना, हे लोक यांना पुरस्कार देत होते, हे लोक कुठून पैसे आणतात, कुठं करतात, मला क्युरिओसिटी होती. तर मी थांबलो आणि मी त्यांना म्हटलं की हे तुम्ही कसं काय करता सगळं वगैरे. मग ते बोलले की तुम्ही रविवारी आमच्या एका मिटिंगला या, गोळे कॉलनीमध्ये एक मिटिंग आहे, तिकडे तुम्ही या. त्या मिटिंगला गेलो. मग तिथे ते लोक कसं काम करतात, ते पण विद्यार्थीच होते. बरं. पण ते जाऊन असं गरीब मुलांसाठी काम करत होते. तर मला ते फार आवडलं
आणि मी जुडायला लागलो. आणि त्यांचा जो मेन मोटिव्ह होता की नाशिक महानगरपालिकेच्या ज्या कॉर्पोरेशनच्या शाळा आहेत त्याची बुरी हालत होती, आजही बुरी हालत आहे, खरं तेव्हाही ती बुरी हालत होती. तर गरिबांच्या शिक्षणाचा लढा नावाचा एक त्यांनी आंदोलन उभं केलं होतं की महानगरपालिकेला ते सांगत होते की तुम्ही शिक्षणावर खर्च करा. आजही भारताचं सगळं जर बजेटिंग आपण बघितलं तर शिक्षणाला हे खूप सेकंडरी आहे. जपानमध्ये हे प्रगत देशांमध्ये हे फर्स्ट प्रायोरिटीवर आहे एज्युकेशन. त्याच्यासाठी असलेला जो निधी आहे ते आपल्याकडे तो 30% असला पाहिजे, तो 5-7% पुढे जात नाही, है ना. सो आमचं तेच म्हणणं होतं की नाही, तुम्ही मुलांना शिक्षणासाठी इथे बजेट द्या. तर त्यांच्याकडे बजेट नव्हतं. आणि महापालिकेचे पहिले महापौर शांताराम बापू वावरे हे महापौर झाले. महापालिका झाली होती, नगरपालिकेची महापालिका झाली होती. राजीव गांधी भवन नुकतंच बांधलं गेलं होतं. आणि शांताराम बापू वावरे ते काम करत असताना त्यांनी ते डिक्लेअर केलं की महापौर एक्सप्रेस आम्ही सुरू आणणार. बरं. तर ती आपलं जे अहिल्याबाई होळकर जो पूल आहे पंचवटीमधला, तिथून ते सोमेश्वर एक मिनी ट्रेन ते सुरू करणार होते, महापौर एक्सप्रेस, ज्याचं बजेट होतं 2.5 कोटी त्यावेळेस. अच्छा. सो आम्ही असं म्हटलं की एकीकडे तुम्ही म्हणतात की बजेट नाहीये आणि एकीकडे तुम्ही जे आणणार तर ह्याच्यामध्ये कोण बसणार, लैला मजनूच बसणार ना, सोमेश्वरला बसून कोण जाणार आहे. तर तुम्ही इकडे खर्च करा. त्या प्रोग्रामचं परिसंवाद होता. पूर्वी परिसंवाद घ्यायचे, आता होत नाहीत जास्त. परिसंवाद घेतला होता आणि त्या परिसंवादाचं सूत्रसंचलन करायला मला दिलं. अच्छा. दिस इज माय फर्स्ट स्टेज. ओके. मला काही कल्पना नाही, काही माहिती नाहीये. माझा असा त्यावेळेस परिसंवाद म्हणजे काय माहिती होतं? परिसंवाद सुद्धा हे सुद्धा काही माहित नाही. आणि त्यांनी सांगितलं की हे असं लिहिलेलं आहे, तू जाऊन अनाऊन्स करायचं. अच्छा. तर मला एकदम थरथर कापत होतं. पण त्यावेळेस परिसंवाद म्हणजे काय असायचं सर? परिसंवाद म्हणजे ज्याच्यामध्ये लोक पण आहेत, लोक पण बोलतील आणि इथे जे बसले ते पण बोलतील. अच्छा. दोन्हीकडून इंटरॅक्शन. दोन्हीकडून होईल. इथल्या जो बसलेला व्यक्ती आहे त्याला जर वाटलं की अरे मला पण बोलायचं, इथे जाऊन माझं मत व्यक्त करायचं, तो करू शकतो. बरं. जसं आता तपोवनाचा मुद्दा आहे, वृक्षतोडीचा. तर ठीक आहे, परिसंवाद घेतला, दोन्हीकडून ऐका, काय म्हणणं आहे लोकांचं समजून घ्या आणि मग त्याच्यावर काम करा. बरोबर. तर त्या परिसंवादाचं सूत्रसंचलन ते माझं पहिलं आयुष्याचं होतं. आणि म्हणजे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की तो प्रोजेक्ट रद्द करण्यात आला. एक परिसंवाद घेतला आणि महापौरांनी डिक्लेअर केलं की हा आम्ही प्रोजेक्ट करणार नाही. महापालिकेने ते मागे घेतलं. म्हणजे जिकडे पैशाची गरज होती तिकडे बरोबर गेले आणि जिकडे नव्हती जायची गरज तिथपर्यंत नाही पोहोचले. तिथे त्यांनी फार टाकले नाही, पण हा प्रोजेक्टला विरोध होते म्हणून त्यांनी तो काही केला नाही. अच्छा. सो तो माझ्या आयुष्याचं पहिलं होतं. तिथून मला कॉन्फिडन्स आला. मग ह्या संघटनेमध्ये स्ट्रीट प्ले केले जायचे. मला ॲक्टिंगची आवड होती कॉलेजपासूनच. यासिन खान हिंदी अकॅडमीमध्ये पण मी जाऊन शिकत होतो. आणि मग इकडे आलं तर मग त्यांनी बोललं पथनाट्य, रस्त्यावरचं नाटक. मग त्याच्यात मला रोल मिळायला लागला. तर पथनाट्यामुळे, कारण पथनाट्यात पब्लिक एकदम समोर असतं ना, रस्त्यावर असतं, अननोन लोक असतात आणि त्यांच्यासमोर तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर मग चौक सभा व्हायच्या. आता तेही कल्चर राहिलं नाही. चौक सभा म्हणजे काय, गाडगे महाराजांचा पुतळा जो आहे मेन रोडचा, तिथे असा एक स्टूल ठेवायचा, त्याच्यावर उभं राहायचं, माईक नाही काही नाही, आणि भाषण करायला सुरुवात करायची डायरेक्ट. अच्छा. सो अशा ऑपॉर्च्युनिटी आम्हाला तिथे मिळायला लागल्यामुळे माझ्यातलं जे काही वक्तृत्व कौशल्य आहे ते तिथूनच विकसित व्हायला लागलं. ती संधी मिळाली आणि कुठलंही काही ट्रेनिंग न करता ते आपसुकच. हां, त्याला पॉलिश जेव्हा अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंटमध्ये मी सर्व्हिसला होतो तेव्हा तिथे ते पॉलिश झालं खूप. बरं. हां, म्हणजे जे प्रोफेशनल जे काही आहे ते तिथे मिळालं. आणि नंतर मी 1-2 वर्ष जे माझे गुरु आहेत ट्रेनिंग क्षेत्रातले अरविंद चित्तेवाले, ज्यांच्याबरोबर 2 वर्ष मी असिस्टंट म्हणून काम केलं. तर तिकडे तर अजूनच मला. या कोणत्या क्षेत्रात काम केलं सर तुम्ही त्यांच्यासोबत? ट्रेनिंग क्षेत्रातच. हेच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन स्किल, टाइम मॅनेजमेंट, ह्याच सगळ्या विषयांवर, टीम बिल्डिंग. हे तुम्ही महाराष्ट्रातच केलं सर? महाराष्ट्रातच केलं. बरं. पण मग त्यांच्याबरोबर गुजरातमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, UP-मध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी, ओरिसामध्ये, अशा ठिकाणी त्यांच्याबरोबर ट्रेनिंग्सला जाण्याची संधी मिळाली. अच्छा. तिथून तुमचा प्रवास सुरू झाला? तिथून प्रवास सुरू झाला. आणि मग 98मध्ये त्यांनी सांगितलं होतं तुला जेव्हा वाटेल तू फ्रीलान्सिंग करू शकतो. मला असं वाटलं ऐकायला की मी आता फ्रीलान्सिंग सुरू केलं पाहिजे. 98 पासून ते इथपर्यंत. त्यावेळेस वय काय होतं सर तुमचं? 98ला फार तर फार 23 वर्ष असेल. अच्छा. म्हणजे तुम्ही 23व्या वर्षी फ्रीलान्सिंग सुरू. ज्या मुलांना आज नाव माहिती पडते की फ्रीलान्सिंग हा प्रकार असतो, की फ्रीलान्सिंग करावी, तुम्ही त्या काळात 23व्या वर्षी फ्रीलान्सिंगचं चालू केले. येस. वा, खूपच छान सर.
सर आपण सिरियस मुद्द्यांवरती भरपूर बोललो. मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, तुम्ही आजतागाजत खूप विद्यार्थ्यांशी संपर्क साधला आहे, तुम्ही संवाद साधला आहे त्यांच्यासोबत. पण एवढं सगळं करत असताना तुमच्या एखाद्या वर्कशॉपमध्ये किंवा तुमच्या एखाद्या सभामध्ये एखादा फनी मुवमेंट झालेला तुम्हाला काही आठवतो का, की तो ऑकवर्ड मुवमेंट पण होता आणि फनी मुवमेंट पण झालेला असं? फनी मुमेंट असं नाही की म्हणता असं तुम्हाला इतकं अवघडल्यासारखं झालं की अरे यार मी कुठे येऊन फसलोय आता? असं नाही झालंय आतापर्यंत, कारण आमची तयारी जी असते या क्षेत्रामध्ये, हां हां. आमची तयारी खूप नाही तुमच्याकडून नाही, पण विद्यार्थ्यांकडून, की विद्यार्थ्यांना प्रश्न विचारलाय पण इतके माठे येऊन बसलेत की त्यांना उत्तरच देता येत नाही, असं कधी काही वाटलं का कधी? असं नाही होत, कारण जी सगळी प्रोसेस केलेली असते अच्छा. ती त्यांच्या लेवलला जाऊन विचार केलेला असतो. बरं. म्हणजे या क्षेत्रात जे चॅलेंज आहे हां किंवा आता खूप सारे मोटिवेशनल ट्रेनर्स जे येतात, हां. सो आम्ही मोटिवेशनल ट्रेनर म्हणजे आम्ही पार्टिसिपेटरी मेथोडॉलॉजीने ट्रेनिंग घेतो. यूट्यूबला तुम्हाला माझे असे स्पीच नाही दिसणार ओके. की मी बसून ते स्पीच दिलंय हां आणि समोरच्यांना सांगितलं की तुम्ही ते ऐका आणि मग तुम्हाला ते सगळं काही तुम्ही सक्सेस व्हाल. तर तशा प्रकारचे व्हिडिओज म्हणजे लोक मला विचारतात, सर तुमचे काही व्हिडिओज आहेत का, आम्ही युट्यूबला तुमचे काही व्हिडिओज बघू शकतो का? सो आमचं जे ट्रेनिंगची जी सगळी प्रक्रिया आहे ती पार्टिसिपेटरी मेथोडॉलॉजी म्हणजे काय, 2 वे आहे. अच्छा. की तुम्ही इकडे या, त्यामुळे असं की तो त्याच्याच त्या गोंधळात आहे हं. आणि मला ते समजलेलं नाही आहे आणि मग काहीतरी फनी मुवमेंट झालेलं आहे. हां. सो अशी वेळच शक्यतो आजपर्यंत मला कुठलंही ट्रेनिंग आठवत नाही आहे अच्छा. की फीडबॅक जो आम्ही घेतो त्याच्यात क्लिअर कट की तुम्ही खूप सोप्या पद्धतीने हे सांगितलं. सो माझी ॲज अ ट्रेनर म्हणून जिम्मेदारी असते हं. आणि ती करताना आम्ही त्यांच्या मानसिकतेला जाऊन विचार करतो, हं. त्यांच्या मानसिकतेला, आणि धमाल मस्ती हसी मजाक करत 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 ते होतं. ओके. त्यामुळे त्यांच्यासाठी तेच खूप एन्जॉयबल असतं. अच्छा. म्हणजे ट्रेनिंग एन्जॉय केलं पाहिजे बरोबर. की यस एंडला निघताना फ्रेश झालो यार, मस्त मजा आ गया सर. आणि त्यांच्यात बदल होतो. म्हणजे सुरुवातीला आलेला त्यांचा आवाज, त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांचं चालणं, हे जेव्हा ऑब्झर्व करतो आम्ही की ट्रेनिंग नंतर ते बदललेलं असतं. ते आम्ही बदललेलं नसतं, हं. त्यांनीच बदललेलं असतं, कारण जी संवादाची प्रक्रिया आहे ती दुतर्फा झालेली असते. अच्छा. सो त्यांचा जो सेल्फ आहे तो सेल्फ त्यांना सांगायला लागतो आणि तो सेल्फ सांगणं म्हणजेच मोटिवेशन आहे. बरोबर. ते किरण मोहितेनी सांगणं आणि त्यांनी बदलणं ते 8 दिवस राहील, पण अशफाकने अशफाकला सांगणं, हं. कारण अशफाक सोबत आहे बरोबर. आणि तो त्याला सतत झोपू देत नाही, मग तो त्याला जागृत करतो. तो त्याला सांगतो असं नाही, असं आहे बरं का. हं. पण किरण मोहिते त्याच्या डोक्यावर कसा जाऊन बसेल ना. हं. म्हणून मग मी काय करेन, मी त्याच्यासाठी अगदी देव जेव्हा झालो ना मग त्याच्यासोबत 24 तास राहील. अच्छा. हा, म्हणजे मी माझी प्रतिमा त्याच्यासमोर अगदी गॉड सारखी एकदम उभी केली ना, हं. मग तो माझा भक्त बनेल. अच्छा. सो आम्ही भक्त नाही बनवत, आम्ही त्याचा शोध घेण्यासाठी अशी प्रक्रिया करतो की त्याला तो भेटेल. ओके. तो एकदा भेटला ना मग ते आयुष्यभराचं मोटिवेशन आहे Motivation त्याचं, आहे. सेल्फ मोटिवेशन. अच्छा. सो आता जे ट्रेनर्स करतायत ते प्रभावी, समोरच्याला प्रभावी करतायत बरं. की बघ मी किती प्रभावीपणे सांगतो, मी सांगितलं ना तुला चेंज येणार आहे. सो चेंजची जी सगळी प्रक्रिया आहे ती एक मोठी प्रोसेस आहे. बरोबर. आमचा प्रवास पहिल्या पायरीवर संपतो. मी सांगितलं, तुम्ही ऐकलं, खतम. अच्छा. पण मी जे ऐकलं ते मी स्वीकारलं का माझ्या सेल्फने, जे स्वीकारलं ते मला समजलं का, जे समजलं त्याच्यावर मी काही कृती करणार आहे का, ती जी कृती आहे त्या कृतीवर मी सातत्याने काम करणार आहे का, आणि ते जर करणार आहे तर मला चेंज भेटणार आहे. ओके. सो चेंजच्या ह्या स्टेप्स आहेत. तर माझा म्हणजे मी ॲज अ टीचर किंवा मार्गदर्शक म्हणून किंवा पेरेंट म्हणून माझ्या असलेल्या समोरच्या व्यक्तीला जेव्हा हे सांगतो तर माझा प्रवास हा पहिल्या पायरीपर्यंत असतो. हे पेरेंट आणि टीचरनी नीट समजून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून इथे काम करण्याची खूप गरज आहे. म्हणजे हा सेन्सिटिव्ह पार्ट आहे. बरोबर. की की माझा एवढाच फक्त कनेक्शन असणार आहे. सो मी एवढ्या अशा याच्याने सांगितलं पाहिजे की तो मॅसेज प्रॉपर त्याला कन्वे झाला पाहिजे, अच्छा. त्याला समजला पाहिजे की अरे यांना काय सांगायचं आहे. त्यामुळे आमच्या स्वतःमध्ये आम्ही इफेक्टिव्हनेस आणण्याची खूप गरज आहे. तर मला माझ्या या 27-28 वर्षाच्या प्रवासात असं कधीच म्हणजे तुम्ही चांगला प्रश्न विचारला. मी पण आठवतोय की असं कधी झालंय का बाबा की मी सांगितलं आणि ह्याला काहीतरी भलतंच कळालं.
आम्ही शक्यतो, कारण ॲज अ ट्रेनर म्हणून आम्हाला ज्या लोकांनी घडवलं आहे किंवा ट्रेन द ट्रेनर म्हणून आम्ही जेव्हा ट्रेनिंग्स केलेले आहेत काही ठिकाणी, तर तिथे खूप हे सेन्सिटिव्हिटीने शिकवलं जातं, सांगितलं जातं की तुम्ही ज्या वर्गासमोर बसलाय तो खेड्यातला आहे का, तो शहरातला आहे का, त्याचं शिक्षणाचं स्तर काय. तर आम्ही कुठलंही ट्रेनिंग प्लॅन करताना सगळी इन्फॉर्मेशन पार्टिसिपंटची घेत असतो. अच्छा. की तो कुठल्या ह्याच्यातून आलेला आहे, मग तो कसा विचार करत असेल. तर त्याच्या शूजमध्ये जोपर्यंत मी पाय टाकत नाही तोपर्यंत मला ते कळत नाही त्याची साईज काय. बरोबर. सो ट्रेनरला म्हणून ट्रेनिंगचे 2 वेगळे पार्ट आहेत की एक यूट्यूबवर एक मस्तपैकी भाषण झाडून द्या, लोकांना काहीतरी जगातलं हे सांगा ते सांगा, ते वेगळं आहे. आणि जेव्हा पार्टिसिपेटरी मेथोडॉलॉजीने ट्रेनिंग करतो तेव्हा तो 2 वे असतो. त्यामुळे 2 वे मध्ये फसण्याची शक्यता फार कमी असते. फार कमी असते, कारण तुम्ही त्यांच्यासोबत इंटरॅक्शन करत असतात. येस. जसं आता 5 दिवसाचं आमचं आता लहान मुलांची कार्यशाळा झाली नाट्याची. सो या 5 दिवसात 5 नाटकं बसवली गेली. अच्छा. हां, जे 2-2, 3-3 मिनिटाचे प्रेझेंटेशन त्यांनी जे केले, अच्छा, त्याच्यात 2 याची स्क्रिप्ट आम्ही दिली, पण 3 स्क्रिप्ट तर त्यांनी तयार केल्या. बापरे. त्यात एक 5 वर्षाची मुलगी आहे, स्पायडरमॅन नावाचं नाटक तिने उभं केलं 5 दिवसात. 5 दिवसामध्ये 5 नाटकं मुलांनी काल प्रेझेंट केली. सो अरे वा. हे कसं झालं, तर हे 2 वे प्रोसेसने की 3च्या स्क्रिप्ट मुलांनी तयार केल्या. सो ती समज आणणं, आणि तेच टीचर आणि पेरेंटचं काम आहे, समज आणणं. माझा रोल काय आहे की त्याला समज आणणं. कारण स्कूलचा अर्थ आहे ना, तो युनान भाषेमध्ये स्कोला आहे. स्कोला युनानमध्ये, त्याला युनानमधून तो आलेला आहे. स्कूल तो डायरेक्ट लॅटिनमधून नाही आलेला आहे. अच्छा. हां, तर तो स्कोलाचा अर्थ असा आहे की एक अंतरिक्ष आहे. स्कोला म्हणजे एक अंतरिक्ष आहे. त्या अंतरिक्षाच्या शेवटच्या सीमारेषेवर त्या मुलाला उभं करून ते सगळं अंतरिक्ष तुम्ही दाखवणं. अच्छा. हा रोल आहे माझा. तो रोल दाखवणं. स्कोलाचं झालं स्कोल लॅटिनमध्ये. स्कोल पण असं म्हणतं की एक अशी स्पेस आहे जिथे आनंदाने येऊन मुलं शिकतील. ओके. पण स्कोलचं जेव्हा स्कूल झालं ते सगळं मार्क ओरिएंटेड झालं. सो मुलांसाठी पेरेंट आणि टीचर फार इम्पॉर्टंट आहे. तर ही जी शिकवण्याची लर्निंगची जी प्रोसेस आहे ना, ती नीट समजून घेतली पाहिजे की मी त्याच्या भूमिकेत जाऊन कसं सांगू त्याला. आणि ते होत नाही आहे. म्हणून ती जी आज जो वर्ग आहे आपल्याला दिसतोय, ज्याच्यामध्ये इमोशन दिसत नाहीत मुलांमध्ये, सोशलिझम दिसत नाही मुलांमध्ये, आपण सेल्फिशनेस जास्त मुलांमध्ये दिसतोय. अच्छा. कारण आपणच त्यांना बनवतोय तसं. बरोबर. आज मोठ्या प्रमाणात इंट्रोवर्ट असलेली मुलं दिसतात, पटकन बोलत नाहीत, पटकन ती अटॅच होत नाहीत, बरोबर. शेजाऱ्यांबरोबर पण पटकन होत नाहीत, नातेवाईकांबरोबर होत नाहीत, इंटरॅक्शनच होत नाही आहे. बिकॉज आपण दुतर्फी संवादच आपण खतम करत चाललोय, आणि त्याच्यामुळे सायकोलॉजिकल खूप सारे प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत. बरोबर. आपण एक शेवटचा सेशन घेऊ सर, जो की रॅपिड फायरचा असेल. तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारेल सर, त्या दोन्हीपैकी मला एक उत्तर सांगायचं आणि का हे सांगायचं आहे. तर रॅपिड फायरचा आपला पहिला प्रश्न आहे, सक्सेस की पीस? पीस. का? पीसच सक्सेस देईल. बरं. मनी की रिस्पेक्ट? रिस्पेक्ट. का? रिस्पेक्टनेच मनी येणार आहे. पण सर काही जण पहिले मनी कमवतात तर त्यांना रिस्पेक्ट मिळत नाही, असं आहे का सर? नाही, असं नाही आहे. रिस्पेक्ट आणि मनी हे 2 टोकाचे मुद्दे आहेत. बरं. एखाद्याकडे खूप मनी आहे आणि म्हणजे एक मोठ्या कारमध्ये तो चालला आहे आणि त्यांनी तुम्हाला धक्का मारला आणि तो फार करोडपती आहे, तर तुम्ही थोडी रिस्पेक्ट देणार आहे. तुझ्याकडे मोठी कार आहे यार, 50 लाखाची कार आहे, हां, तुझा 2 कोटीचा बंगला आहे, सॉरी असं नाही होणार ना. ते चाल. तर मनी आणि रिस्पेक्ट हे 2 टोकाचे मुद्दे आहेत. त्यामुळे फर्स्ट प्रेफरन्स रिस्पेक्ट. ओके. डिसिप्लिन की मोटिवेशन? डिसिप्लिन. ओके. का? डिसिप्लिनमधूनच मोटिवेशन येतं. बरं. डिसिप्लिन जगामध्ये आजपर्यंत अनडिसिप्लिन लोक कधीही सक्सेस झालेले नाही आहेत. अच्छा. जगातलं कुठलंही नाव घ्या, जर त्या व्यक्तीने जगाला काहीतरी दिलंय तर त्या व्यक्तींमध्ये डिसिप्लिन दिसतंय. अच्छा. म्हणजे डिसिप्लिन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. मोस्ट इम्पॉर्टंट. आणि त्याचा मोठा अभाव आपल्या देशामध्ये आहे. अच्छा. म्हणजे डिसिप्लिन म्हणजे मी स्कूल आणि कॉलेजमध्ये असताना डिसिप्लिनमध्ये वागायचं. बरोबर. तो
तुम्ही कुठेही पब्लिक सेक्टरमध्ये कुठेही घ्या आपल्या देशामध्ये, बर म्हणजे स्वच्छता ठेवली पाहिजे. हं, पण मग आपल्या देशाने करोडो रुपये खर्च केले हं, स्वच्छ भारत अभियानावर. बरोबर. भारत स्वच्छ का होत नाहीये? कारण भारतीय नागरिकांच्या डोक्यामध्ये घाण आहे आणि ती घाण डोक्यात आहे म्हणून रस्त्यावर आहे. खरंय. आणि ती डोक्यातली घाण काढायचं काम ज्या लोकांनी ज्या पद्धतीने त्यांना ट्रेन करायला पाहिलं होतं ते नाही करू शकलेले आहेत. सो ते फेल्युअर आहे सोसायटीचं, बरोबर. नॉट ओनली टीचर्स और एज्युकेशन सिस्टम, ऑल सोसायटी. बरोबर. ही आमची सगळ्यांची जिम्मेदारी. जसं जपानबद्दल माझा खूप आवडता देश आहे. हं, जपानमध्ये लोकच आठवड्यातून 2 ते 3 वेळा एकत्र येतात आणि आपला परिसर सगळेजण मिळून स्वच्छ करतात. बरोबर. तिथे काय घंटागाडी आणि हे ते वगैरे ते येतं आपल्याकडे पण तरी तुम्ही बघा आसपास ज्यांना सकाळची वेळ कचरा घंटागाडी येणार नाही मग कुठेतरी फेकून देणार, फेकून तर आपल्याला शहरामध्ये कचरा दिसतो. सो त्याचं मॅनेजमेंट त्यांनी कसं केलं पाहिजे, त्या कचऱ्याचं व्यवस्थापन, एवढी साधी गोष्ट आपण म्हणजे मी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला कॉमन सेन्स बोलतो बऱ्याचदा. म्हणजे त्याचं जी व्याख्या आहे ना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची, मी असं म्हणतो की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची व्याख्या म्हणजे कॉमन सेन्स. बरोबर. तुमच्यात कॉमन सेन्स डेव्हलप झाला पाहिजे. सो कॉमन सेन्स डेव्हलप करण्याची आपल्याला खूप गरज आहे. म्हणून मला असं वाटतं की डिसिप्लिन खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याकडे जसं जपानमध्ये सुद्धा तुम्ही जर ट्रेन्स बघितल्या, बुलेट ट्रेनला नाही मी बोलणार, पण जनरल ज्या ट्रेन्स आहेत ना खूप गर्दी असते त्याच्यामध्ये, जसं आपल्याला मुंबईमध्ये असते. पण तुम्ही जर बघितलं की लेफ्ट साईडनी तुम्हाला एंट्री करायची आहे आणि राईट साईडनी तुम्हाला उतरायचं आहे. अच्छा. सो पब्लिक लेफ्ट याच्यानी एंटर करते, राईट याच्यानी येते. सो हे स्कूलमध्ये ते ब्रेन जो डेव्हलप केलेला आहे ना तो व्यक्तिगत जीवनात सुद्धा तुम्हाला ते डिसिप्लिन फॉलो करायचे. तर आपल्याकडे गैरसमज आहे की स्कूल कॉलेजमध्ये असताना डिसिप्लिन फॉलो करायचे, बाकी जीवनात कसंही वागा. तो फार मोठा गैरसमज आहे आणि तो दूर होणं खूप गरजेचं आहे म्हणजे देशाच्या ओव्हरऑल ग्रोथसाठी. सो माझ्यासाठी डिसिप्लिन मोस्ट इम्पॉर्टंट. डिसिप्लिन आलं की मोटिवेशन आपोआप येतं. फिअर की फेल्युअर? का घाबरणं एक वेळेस आपल्याला आपण मान्य करू की फेल्युअर मान्य करू? खरं फिअर आल्यामुळेच फेल्युअर येतं. सो पहिला फिअर जो आहे ना तो घालवण्यासाठी मदत केली पाहिजे लोकांना. अच्छा. तो फिअर जर गेला तर फेल्युअर येणार नाही. आणि जरी आला फेल्युअर इट्स अ पार्ट ऑफ लाईफ. दॅट इज मॅनेजेबल. ते मॅनेज होऊ शकतं फेल्युअर एक वेळेस. आपण त्याला ॲक्सेप्ट केलं पाहिजे पहिलं फर्स्ट. आणि बऱ्याचशा घरांमध्ये किंवा आपल्या कल्चरमध्ये फेल्युअर होणं म्हणजे तू मूर्ख आहेस, तुला अक्कल नाही आहे. लहानपणापासून आपण ते करतो. लहानपणी ते मूल जसं पडायला लागतं तोपर्यंत आपण त्याला सपोर्ट देत असतो. बरोबर. सक्षम झाल्यावर पडलं की मग त्याची पूर्ण लायकी आपण काढून टाकतो. बरोबर. तर कधी ना कधी पडणारच, काही ना काही कारणाने पडणारच. हे जसं आपल्या फिजिकल याच्याबरोबर होतं तसंच आपण ज्या ज्याही क्षेत्रात गेलो. सो फेल्युअर दिस इज अ फर्स्ट स्टेप ऑफ वे. कुठल्याही वेची फर्स्ट स्टेप आहे. फेल्युअर तुम्ही होणार. तुम्ही सायकल चालवायला शिकलात तर तुम्ही सायकल घेतली तुमच्या वडिलांनी आणि तुम्ही लगेच आलात घरी आणि चालवायला लागलात असं झालं नाही आहे. तुम्ही पडलात, लागलं तुम्हाला पुन्हा 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 आणि मग ते स्किल आलं. अच्छा. बरोबर. एकदम ते स्किल आलं नाही. कुठल्याही बाबतीत, कुठल्याही स्किल बाबतीत, कुठल्याही क्षेत्रात फेल्युअर दिस इज अ स्टेप. ओव्हरऑल प्रोसेसची ती स्टेप आहे, ती येणारच. पण जर फिअरवर आपण काम केलं, कारण प्रत्येकाला ते जे फिअर आहे आणि फिअर कुठल्याही गोष्टीचं जे असेल ते ओव्हरऑल तुमच्या पर्सनॅलिटीवर इम्पॅक्ट करतं. गरजेचं नाही की त्या फील्डचंच फेअर आहे, ते ओव्हरऑल पर्सनॅलिटीवर पहिल्यांदा इम्पॅक्ट करतं. हां, म्हणजे तुमच्याकडे डिग्री आहे, तुम्ही इंजिनियर आहात, इंटरव्ह्यूला बोलवलेलं आहे, सगळ्यांकडे डिग्री आहेत, मग का काहीच त्याच्यातले सिलेक्ट करतात? मग तो सिलेक्ट करणारा काय बघत असतो? तो त्याच्या डिग्रीशी काही घेणं देणं, तो सबके पास आहे. ह्या बंद्याकडे काय? और याच्याकडे कॉन्फिडन्स आहे, आउट ऑफ बॉक्स जाऊन विचार करण्याची याच्याकडे, आणि ते त्याच्याबद्दल कधी शिकवलं जात नाही. मी नाशिकमध्ये जवळजवळ सगळ्याच इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये ॲज अ गेस्ट फॅकल्टी म्हणून जातो. तेव्हा मी बघतो की स्टेज डेअरिंग नाही आहे, मुलांना स्वतःचे व्ह्यूज सांगता येत नाही आहे, बोलता येत नाही आहे, फिअर आहे. सो फर्स्ट फिअरला घालवा, फेल्युअर येईल तो फाईट करेल,
नो प्रॉब्लेम. म्हणून फर्स्ट माझं हे प्रेफरन्स राहील अच्छा. फिअर. आणि पब्लिक स्पीकिंगमुळे सर काय फायदा होतो स्टुडंट्सला? जसं स्कूलमध्ये कंपल्सरी तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, हं. वाचता आलं पाहिजे, तसंच माझं म्हणणं आहे मुलांना व्यक्तसुद्धा होता आलं पाहिजे. अच्छा. दिस इज अ बेसिक स्किल्स. रायटिंग अँड रीडिंगला जसं तुम्ही बेसिक स्किल मानता, अच्छा. तसंच पब्लिक स्पीकिंगला सुद्धा तुम्ही बेसिक स्किलमध्ये टाकलंच पाहिजे. तुमची मतं तुम्हाला मांडते आलं पाहिजे. प्रत्येक मुलाकडे, प्रत्येक व्यक्तीकडे मतं आहेत. माझ्याकडे गंमत आहे की लोक निवडून आल्यानंतर मग ते बोलतात, सर मला सभागृहात बोलायचं आहे, मला बोलता येत नाही, सर तुमच्याकडे क्लासला यायचं आहे. हं. ते माझ्याकडे नगरसेवक, सरपंच, अच्छा. इव्हन आमदारांचे पण फोन येतात. ते म्हणतात पर्सनल ट्रेनिंग द्या. मी कधीच कोणाला पर्सनल ट्रेनिंग नाही दिलेलं आहे. अच्छा. मी म्हणतो की क्लासरूममध्ये या, बसा तुम्ही. बर. एक माझ्याकडून म्हणजे मला सांगायला आवडेल, एक सरपंच आले होते, ते 30 वर्ष सलग निवडून येत होते. कुठले? 30 वर्ष विदर्भातले. बर. त्यांचे एक नातेवाईक होते, त्यांना इथे जाहिरात मिळाली आणि त्यांना पाठवली. ते बोलले की अरे तू सरांकडे ये, तुला येईलच बोलता. मग त्यांनी मला फोन केला, म्हणजे सर मी 30 वर्षापासून सरपंच आहे. म्हटलं अरे वा ग्रेट. म्हणजे मी माईकवर बोलू शकत नाही, माझं नाव जर घेतलं तर मी पळून जातो. तर तो काम करत होता. कारण वक्तृत्वच फक्त महत्त्वाचं नाही आहे, वक्तृत्वाबरोबर नेतृत्व आणि कर्तृत्व. अच्छा. हे दोन्ही असलं तर ते अजून, तर त्याच्याकडे वक्तृत्व नव्हतं पण नेतृत्व आणि कर्तृत्व होतं, त्याच्यामुळे तो 30 वर्ष निवडून येत होता. बरोबर. पण लोक म्हणत होते की अरे नाही, 2 शब्द तर बोलता आले पाहिजे. तो तिथून विदर्भातून इकडे माझ्याकडे ट्रेनिंगला आला. एक 3 दिवसाचं ट्रेनिंग होतं आणि झालं, त्याच्यामध्ये वक्तृत्व पण आलं. सो लोकांना जी भीती आहे अगोदर ती, त्याच्याबद्दल पण स्कूलपासूनच जर सांगितलं की नाही तुमच्याकडे काहीतरी मतं आहेत आणि ती तुम्ही 4 लोकांसमोर तुम्हाला ती मांडता आली पाहिजे, तर जेव्हा बोलणारे अनेक लोक जेव्हा तयार होतात ना, तेव्हा देशाचा विकास पण होतो. अच्छा. इथे मुके आहेत, बोलतच नाही आहेत, तर मग कसं तुमची चेंज होणार आहे? खरंय. बोलणारे पण पाहिजेत ना. सो कधी कधी असं वाटतं की ठरवून न बोलणारे बनवतायत की काय, बोलूच नका, असेच राहा. सो तुमच्याकडे खूप नॉलेज आहे, पण हाऊ टू प्रेझेंट, तुम्हाला प्रेझेंट करता येते, त्या नॉलेजचा काय फायदा आहे? काय फायदा? ते इन्फॉर्मेशन तुमच्याकडे खूप आहे, पण तुम्हाला ते 4 लोकांना सांगता येत नाहीये, तर त्या इन्फॉर्मेशनचा काय फायदा आहे? नुसतं तुम्ही मेंदूत ती साठवून ठेवलेली आहे. सो पब्लिक स्पीकिंग, जसं रीडिंग तुम्हाला यायलाच पाहिजे, तुम्हाला रायटिंग आलंच पाहिजे, तुम्हाला स्पीकिंग पण आलंच पाहिजे. बरोबर. आणि म्हणून मुक्तांगण सातत्यानं याच्यावर काम करते. लोकांना त्याचं महत्त्व कळत नाहीये मोठ्या प्रमाणात अजूनही. ती जेव्हा गरज आली ना की अरे मग मला इथं तर प्रेझेंटेशन मला येत नाही, मग चल सर मी येतो. मला असं वाटतं प्रत्येक नागरिकाला आपलं मत 10 लोकांसमोर, 10,000 लोकांसमोर, 10 लाख लोकांसमोर मांडता आलं पाहिजे. बघा, जर जर आलं, देशात फार मोठी क्रांती येईल. खरंय सर. फार मोठा बदल होईल. सर, शेवटचा प्रश्न तुम्हाला. वन वर्ड फॉर यूथ. वन वर्ड फॉर यूथ. किंवा तुम्हाला एखादं वाक्य बोलायचं असेल तेही बोलू शकता तुम्ही. माझ्याकडे एक वाक्य मला जे आयुष्यात खूप आवडतं, तमन्ना सच्ची हो तो रास्ते निकल आते हैं, वरना लोग बहाने बनाते हैं. वा. सो खरंय. तुमचं आतलं जी इच्छा आहे ती काय म्हणते ते महत्त्वाचं आहे, आणि ती जर सच्ची असेल तो रास्ता बन जाएगा. खरंय. नहीं तो लोग बोलते हाँ मुझे ऐसा करना था, वैसे करना था, नहीं कर पाया, ये हो गया वो हो गया, तो भी बहाना है. तो तमन्ना सच्ची हो तो रास्ते निकल आते हैं, वरना लोग बहाने बनाते हैं. खरंय. म्हणजे ज्याला जर खरंच इच्छा असेल तो त्या मार्गाला लागून ते यश संपादन करणारच. डेफिनेटली करेल. खरंय. खरंय. आजच्या आपल्या भागात आपण मोटिवेशन स्पीकर किंवा मोटिवेशन कसं मिळवायचं ह्यासाठी इथं आलो होतो, पण आज आपण जगाला बघण्याचा दृष्टिकोनच इथून घेऊन जातो आहे. थँक्यू सर. धन्यवाद तुमचं. थँक्यू. तुम्हालाही तुमच्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा. खूप वेगळ्या पद्धतीचं तुम्ही हे करतायत. या माध्यमातून आमचे काही विचार मांडायला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मिळत आहेत. एक चांगलं तुम्ही काम करतायत. तुमच्या चॅनलला आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू.